पासून आपल्या बरोबर आहेत. लाईव्हच्या दृष्टीने थोडंसं प्रिपरेशन जे आहे त्याची तयारी मी करत होतो, पण त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम येतोय. पण सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत. तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही एक थोड्या वेळात आपण ही सुरुवात करून त्याच्यानंतर लाईव्हला सुरुवात करूया. पण सगळेजण म्हणजे इथे जवळजवळ 50 जण आता आलेले आहेत आणि आपण थोडाही विलंब आता न लावता सुरुवात करू. मला असं वाटतं फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये लोकशाहीवर प्रेम असणारे, संविधानाची मूल्य ज्यांना म्हणजे या मूल्यांचं संवर्धन ज्यांना महत्वाचं वाटतं ते सारे आपण या ठिकाणी एकत्र आहोत. आणि लॉकडाऊनच्या या काळामध्ये जो काही आपल्याला विराम मिळालाय त्याच्यामध्ये आपण जे वाचन करतोय, चिंतन करतोय, त्याबरोबरच संवाद व्हावा, एकमेकांशी चर्चा व्हावी, त्यातनं विचार व्हावा, त्यातनं नवे प्रश्न आपल्याला पडावेत या दृष्टीने आपण लॉकडाऊन टॉक्स या संकल्पनेला हात घातलाय. आणि आता आज हे तिसरं व्याख्यान, तिसरा टॉक हा आज असणार आहे. सुनील गजाकोश आज आलेले आहेत. सुनील गजाकोश यांनी ज्यांनी सुरुवात आपली म्हणजे ज्यांनी आता धारावी हा सगळ्यात अफेक्टेड एरिया जो सगळा आहे तिथे ज्यांची सुरुवात झाली, त्या वस्तीतनं ज्यांनी सुरुवात केली, लहानपण त्यांचं सगळं त्या धारावीमध्ये गेलेलं आहे आणि तिथून सुरुवात करून शिकून, स्वतः आपल्या पद्धतीने शिकून, तंत्रज्ञान अवगत करून जगभर जे फिरले आणि आजही अमेरिकन आणि अनेक वेगवेगळ्या देशांमधल्या कंपन्या किंवा अगदी मेट्रोची, मुंबई मेट्रोची वेबसाईट असो, तिथपर्यंत ज्याचं डिझायनिंग म्हणतात, म्हणजे वेब डिझायनिंग फक्त नाही तर डिझायनिंग ज्याला म्हणतात, कन्सेप्ट डिझाईन करणं, सॉफ्टवेअरचा कन्सेप्ट डिझाईन करणं, यामध्ये ते मुख्यतः काम करतात. आणि एक अभ्यासक आहेत तंत्रज्ञानाचे, तंत्रज्ञानाची जी दिशा आहे या सगळ्याचे ते महत्वाचे अभ्यास करत असतात. आताही आपल्याला पुढच्या आठवड्यात त्यांचे लेख अनेक पेपर्स मधून याच विषयांवरती आपल्याला वाचायला मिळणार आहेत. त्यामुळे मी स्वागत करतो आपलं सर्वांचं आणि सुनील गजाकोश यांचं. सुनील, आपलं स्वागत. मी अर्थात आपल्याला को होस्ट बनवलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रीन आता शेअर करू शकता. मला इथे आपल्याला एकच सांगायचं की जो आपल्याला, मी मगाशी म्हटलं विराम मिळाला, पण मला वाटतं सुनील हा एक प्रचंड वेगात चाललेल्या आपल्या सगळ्या जगाला एक कडकडीत जो ब्रेक, फटकन जो ब्रेक लागतो करकचून, आणि जो धक्का त्याच्यामुळे सहन करावा लागतो, त्या धक्क्यामध्ये सगळे आहेत. आणि मला आठवतं सुनील की एक 2 दिवसापूर्वी एक वाक्य मी सोशल मीडियावर बघितलं की जगातलं सगळं तंत्रज्ञान अण्वस्त्र तयार करण्यासाठी वापरून जे देश इतकी प्रचंड अण्वस्त्र तयार करून बसलेली आहेत, त्या कुठल्याही अण्वस्त्राचा किंवा त्या कुठल्याही शस्त्रास्त्रांचा उपयोग आजच्या घडीला होत नाहीये. आणि म्हणून विचार करण्याची गरज आहे की हे जे काही तंत्रज्ञान आहे ते त्याचा जो विकास आहे, ते जे पुढे जायचं आहे ते योग्य दिशेला आहे का ती दिशाच आपली चुकलेली आहे. आणि म्हणूनच आपण आज हा विषय घेऊन सुनील तुम्हाला बोलवलेला आहे. मी अधिक वेळ न घालवता, हे प्रिपरेशन अजून मला दिसतंय की सुरू आहे, पण आपण सुरुवात करूया. आणि मग मी रेकॉर्डिंग अर्थात करतोय, त्यामुळे त्यानंतरही आपल्याला हे रेकॉर्डिंग वापरून आपल्याला वेब चॅनल्सला देता येईल. सो सुनील, ओव्हर टू यू. ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना, स्वागत. विषय मी स्क्रीन शेअर करतो. विषय तसा सगळ्यांना माहित आहे, आजकाल टेक्नॉलॉजिकल जगामध्ये सगळे जगतायत. आणि दिसतंय का माझं स्क्रीन? स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? अशी तो सगळ्यांना दिसतंय. मी सगळ्यांना म्यूट केलेलं आहे, त्यामुळे ओके. मी म्हणून मी तुलाच विचारतो. येस येस. ओके. तर आजचा विषय आहे करोना नंतरचे तंत्रज्ञान. तर याच्या आधी मी एक गोष्ट सांगतो की करोना नंतर असं काही नवीन काही तंत्रज्ञानात बदल होणार नाही, पण ज्या गोष्टी येणार आहेत भविष्यातल्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून, ऑटोमेशन पासून आणि कॅशलेस इकॉनॉमी ते कमीत कमी प्रिसिजन फार्मिंग पासून, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीला स्पीडअप मिळणार आहे. म्हणजे
ज्या गोष्टी 5-10 वर्षात येणार होत्या त्या कदाचित आणखी वेगाने येतील, कारण की आता क्राऊड करायचं नाही, गर्दी करायचं नाही, आणि अशा एकंदरीत वेगळ्या परिस्थितीत आणि त्यात आपल्या हेल्थची सगळ्यात जास्त काळजी, अशा प्रकारच्या परिस्थितीत आपण आहोत. तर मी पहिल्यांदा तुम्हाला ही इमेज दाखवतो. ही लक्षात ठेवा, हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, याच्यावरती नंतर मला सगळ्यांनी उत्तरं द्यायची आहेत. आता इकडे सगळं अनम्यूट असल्यामुळे मला लगेच उत्तर हवं होतं, पण ते काय आता पॉसिबल नाही. पुढचं एक व्हिज्युअल आहे, सगळ्यांना दिसतं ना? पुढचं एक व्हिज्युअल आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. या बाबतीत माहिती मी नंतर देतो. आणि ही एक कॉन्सेप्ट डेव्हलप होते आहे, ऍपल आणि गुगल, याची माहिती मी आत्ताच देतो. त्यांनी अशी एक टेक्नॉलॉजी तयार करायचं ठरवलेलं आहे की कोणीही व्यक्ती एकमेकाच्या संपर्कात आला तर त्याचे मोबाईल एकमेकाशी संवाद साधतील आणि एक की शेअर करतील, आणि एखाद्या व्यक्ती नंतर कोविड पॉझिटिव्ह निघाला तर ती की शेअर केलेली की ही क्लाउडवरती असेल, आणि त्या व्यक्तीला म्हणजे तू ह्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये होतास, त्यामुळे तुला पण कदाचित कोविड होऊ शकतं, अशा प्रकारची टेक्नॉलॉजी ते आता प्रपोज करतायत. अजून ते डेव्हलप नाही झालेली, आणि याच्यामध्ये जगाचे 2 जायंट ऍपल आणि गुगल हे एकत्र येत आहेत. ही फक्त माहिती ठेवा, याच्यानंतर याचं काय करायचं ते आपण बघू. तर आता आपण विषयाला सुरुवात करतोय. आपण सगळेजण आजकाल टेक्नॉलॉजीच्या जगात आहोत. म्हणजे आपण इंटरनेट वापरतो, मोबाईल वापरतो, ऑनलाईन बाईंग करतो, डिजिटल कॅश वापरतो, जीपीएस ट्रॅकिंग करतो, सोशल मीडियामध्ये इन्फॉर्मेशन शेअर करतो, इंटरॅक्शन करतो, कम्युनिकेशन वापरतो, व्हॉट्सअप वगैरे. प्लस इन्फ्रास्ट्रक्चरली आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि पॉवर ऑफ प्रिडिक्टेबिलिटी ऑलरेडी आपल्या जवळ आलेली आहे. त्यामुळे खूप लोकांनी कोविड-19 चे डिजिटल मॉडेल बनवून लॉकडाऊन सारखा निर्णय घेतलाय की जर आत्ताच नाही रोखलं तर पुढे काय होईल वगैरे. आणि प्लस आपण व्हॉइस कंट्रोल इंटरफेस पण वापरतो. म्हणजे आपण सध्या अशा जगामध्ये आहोत की जवळजवळ सगळ्याच टेक्नॉलॉजी आपण मॅच्युअरली वापरतो. ओके, तर आता ही स्लाइड बघा. बेसिकली जग कसं मूव्ह होतंय ते तुम्हाला दिसेल. एअर ऑफ इंटरनेट हा 2000 म्हणजे जेव्हा जस्ट 2000 काळामध्ये 2000च्या सालामध्ये ई कॉमर्स आणि ब्रॉडबँड वापरत होतो त्यावेळेचा आहे. त्याच्यामध्ये क्लाउड टेक्नॉलॉजी अजून मॅच्युअर झाली नव्हती. त्याच्यानंतर एअर ऑफ मोबाईल आला, जी आता आपण त्याच्यामध्ये आहोत. आणि काही देशामध्ये एअर ऑफ ऑब्जेक्ट सुरू झालेला आहे. म्हणजे कार, वॉशिंग मशीन, म्हणजे तुमचं अँबियन्स बोलतात ना, अँबियंट इंटरफेस. ओके, म्हणजे तुमचं आजूबाजूचं वातावरण सुद्धा तुमच्यावरती वॉच ठेवू शकतो, तुम्हाला रेकॉर्ड करू शकतो, आणि तुम्ही त्या वातावरणात जगू शकता. ह्या लेवल पर्यंत आता आपण पुढे आलो. 300 मिलियन पासून 300 बिलियन पर्यंत युजर्स जगभर झालेले आहेत. आणि अशा काळामध्ये पॅन्डेमिक आलेला आहे. ओके, अशा काळामध्ये ही एक मोठी जागतिक घटना घडलेली आहे. त्यामुळे आपल्या पूर्ण प्रवास बंद झालेला आहे, आपण आयसोलेट झालेलो आहोत, सायकोलॉजिकल, फिजिकल परिणाम होत आहेत, सोशल इंटरॅक्शन बंद झालेले आहेत, वर्क फ्रॉम होमची कल्पना सुरू झालेली आहे, लर्न फ्रॉम होम ची कल्पना सुरू झालेली आहे, एज्युकेशन, मीडिया आपलं टीव्ही आणि OTT म्हणजे ऑनलाईन टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म आणि इंटरनेटवरती आपण डिपेंड झालेलो आहोत. पूर्ण म्हणजे फूड सप्लाय जो डिजिटली व्हायचा तो बंद झालेला आहे. तिकडे आपला ऑपॉर्च्युनिटी पण दिसते आहे. स्विगी, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे लॉजिस्टिक सगळे कोलॅप्स झालेले आहेत. आणि कस्टमर बिहेवियर चेंज होत आहे. म्हणजे आपण लाईन लावून फूड घेतोय आणि जवळच्या दुकानातून फूड घ्यायचा प्रयत्न करतोय. आपलं जे ग्लोबल कनेक्टिव्हिटी होती ती सडनली इंटरनेट असून सुद्धा आपल्याला ती मिळत नाहीये, कारण की पूर्ण लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन कोलॅप्स झाली. त्याचबरोबर मेडिकली बघायचं झालं तर टेस्टिंग किट्स इनफ नाहीयेत, आणि आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलवरती डिपेंड व्हायचं आहे. म्हणजे आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्याची संख्या जरी खूप असली तरी त्यांना ती म्हणजे ती सुविधा आता मिळत नाहीये. आणि
व्हेंटिलेटर्स नाहीयेत, इनफ इन्फ्रास्ट्रक्चर नाही, या सगळ्या गोष्टी कोलॅप्स झालेल्या आहेत आत्ताच्या जगात. तर आपण एक एक मुद्द्याकडे जाऊया. मी फास्ट घेणार आहे कारण की मला फक्त 25 मिनिट बोलायला सांगितल्यानंतर प्रश्न उत्तरामध्ये खूप काही गोष्टी करू शकतो. तर वर्क फ्रॉम होम हा पूर्ण स्लाइड, त्यामधले फक्त मी 2 मुद्दे घेतोय कारण की म्हणजे ह्या पुढच्या स्लाइड मध्ये असं आहे की जपानमध्ये लोकांना वर्क फ्रॉम होमची कल्पना जास्त माहीत नाहीये आणि आपल्याकडे जवळजवळ मिलियन लोक वर्क फ्रॉम होम करणार आहे असं एकंदरीत चित्र आहे. तर वर्क फ्रॉम होम मध्ये अनेक टूल्स तयार झालेले आहेत. झूम तर आपण वापरतोच आहे, स्लॅक, ग्रुप मी, ट्रिलो अँड मायक्रोसॉफ्ट टीम्स. पण त्याचबरोबर याच्यामध्ये सध्या म्हणजे मी जवळजवळ 11 वर्ष वर्क फ्रॉम होम करतोय. ओके, त्यामुळे तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं पाहिजे, तुमचं नॉलेज खूप चांगलं पाहिजे, तुमची एबिलिटी पाहिजे टीम मॅनेज करण्याची, आणि आयुष्य म्हणजे 24/7 तुम्हाला काम करावं लागतं. पर्सनल आयुष्य आणि वर्क आयुष्य मिक्स होऊ शकतं आणि खूप वेळा जॉब जाण्याची शक्यता असते कारण की परफॉर्मन्स मेट्रिक सगळे चेंज होतात. कारण की तुम्हाला ऑफिसमध्ये असेल तर काही गोष्टी हाईड होऊ शकतात. मीटिंग मध्ये दिवस गेला किंवा असं आपण सांगू शकतो, क्लायंटला भेटायला गेलो असं सांगू शकतो. पण वर्क फ्रॉम होम हे सोपी गोष्ट नाहीये, खूप फोकस्ड आणि खूप प्रोडक्टिव्ह गोष्ट आहे, प्रोडक्शन देण्याची गोष्ट आहे. त्यामुळे खूप एक नवीन बिहेवियर पॅटर्न वर्क फ्रॉम होम मध्ये दिसणार आहे. तर त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम मध्ये पुढे जाऊन व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटीचे प्रयोग होतील. म्हणजे तुम्ही घरात असून सुद्धा डोळ्याला अशा प्रकारचा डिव्हाइस लावून तुम्ही ऑफिसमध्ये असल्याचा भास होऊन तुम्ही काम करू शकता. दिस इज व्हॉट अपग्रेडिंग. हे फास्ट होणार आहे कारण की आपण आता गर्दी करायची नाही, हा एकंदरीत इश्यू आहे. नंतर लर्न फ्रॉम होम, कदाचित सगळ्यात जास्त फायदा या क्षेत्राला होईल कारण की एक तर ई लर्निंग हे खूप एज ओल्ड आहे, म्हणजे दशकं झाली आहेत ती टेक्नॉलॉजी येऊन. व्हिडिओ बेस्ड लर्निंग पण आता जुनं झालेलं आहे. पण डिस्टन्स लर्निंग हे मेन स्ट्रीम नव्हतं, म्हणजे लोक नोकरी करून किंवा आपली इतर कामं सांभाळून कामं करायची. आता गर्दी करायची नाही म्हणून हे मेन स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. प्लस लहान मुलांना जर ॲटमॉस्फिअरिक एक्सपिरियन्स देता नाही आलं वर्क फ्रॉम होम मध्ये, तर AR आणि VR, ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटीचे टूल वापरून ते एकमेकाशी इंटरॅक्ट करू शकणार आहेत. अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी खूप फास्ट इम्प्लिमेंट होतील, खास करून इंडिया सारख्याच्यात. पण वरून मोठमोठ्या डिग्र्या आता MIT आणि खूप काही कॉलेजेस जागतिक लेवलला त्यांनी डिग्री ओपन करायचं ठरवलं या सगळ्या गोष्टीमध्ये. तर तुम्हाला रेप्युटेटेड कॉलेजमध्ये न जाता सुद्धा डिग्र्या मिळू शकतात. आणि पुढे जाऊन म्हणजे जो काय एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यावरती परिणाम होऊ शकतो. आणि कदाचित फायदा असा आहे की शिक्षण चीप होऊ शकतं कारण की सगळं ऑनलाईन असल्यामुळे आणि इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट कमी झाल्यामुळे अशी एक शक्यता टेक्नॉलॉजीमध्ये बोलली जाते. बिकॉज कारण की ह्या सगळ्या गोष्टी आता खूप फास्ट आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील. हे काही उदाहरण आहेत, MIT, MIT वगैरे ह्या सगळ्या ऑनलाईन सरळ बॅचलर ऑफ आर्ट, कम्प्युटर ऍप्लिकेशन ऑनलाईन त्यांनी केलेलं आहे. मुलांना पण व्हर्च्युअल शिकायला मिळेल. ओके, आता पुढचा इश्यू आहे हेल्थ केअरचा. हेल्थ केअर मध्ये म्हणजे कन्झ्युमर बायोटेक प्रोडक्ट यायला सुरू होतील. म्हणजे आपल्याला आता खूप काय म्हणतात की आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज आहेत का ते चेक करा. जसं आपण शुगर चेक करतो तसं अँटीबॉडीज आहेत का असे किट्स खूप अवेलेबल होतील लवकरच. पोर्टेबल व्हेंटिलेटर्स हे इनोव्हेशन चालू आहे, महिंद्रा वगैरे याच्यावरती काम करत आहे, ते लवकर येतील. प्लस हीट मॅपिंग डिव्हाइस पब्लिक प्लेसेस मध्ये टाकले जातील, ज्याच्यामुळे कोणाला ताप आहे का वगैरे त्याला पॉइंट आउट करण्यासाठी. आणि मगाशी मी सांगितलं ऍपल आणि गुगल ने नवीन पेशंट ट्रॅकिंग सिस्टम ते तयार करणार आहे. तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि पर्सनल हायजीन प्रोडक्ट पण खूप येतील ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये. ओके, हे मेडिकल किट, बायोटेक किट, आणि हा तो कॉन्सेप्ट आहे ऍपलचा परत दुसऱ्या एका स्लाइड मध्ये. तर पुढचं असं आहे की याच्या आणखी एक खूप मोठी गोष्ट बदल होणार आहे की नवीन क्लिनिंग सर्व्हिसेस तयार होतील. म्हणजे
म्हणजे हे जे मशीन मी आधी दाखवलं हे आहे युव्ही रोबोट. म्हणजे युव्ही मुळे व्हायरसेस मरू शकतात, म्हणून युव्ही रोबोट सगळीकडे खास करून हॉस्पिटलमध्ये फिरवला जाईल. कारण की आता अशी स्थिती आहे की साधं क्लिनिंगने काम चालणार नाही. तुम्हाला व्हायरस क्लिनिंगची गोष्ट गरज आहे. कारण की तुम्ही काही अशा एन्व्हायरमेंट म्हणजे जसं ऑपरेशन थिएटर आहे किंवा मोठमोठे डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट मध्ये ज्या पद्धतीची क्लिनिंग प्रोसिजर प्रोटोकॉल लागतं त्या प्रकारचे प्रोटोकॉल तुम्हाला तयार होतील. प्लस हे सॅनिटायझर स्प्रेडिंग करणारे रोबोट्स पण मार्केटमध्ये येतील. ओके. आणि तुम्हाला खूप ठिकाणी जसं आता टेररिस्ट म्हणजे आपण टेररिस्टच्या भीतीमुळे खूप ठिकाणी आपण हे लावलेत, गेट्स लावलेत, तुम्हाला मेटल डिटेक्टर, तसे तुम्हाला सॅनिटायझर डिस्पेन्सर गेट्स आणि एंट्री सगळीकडे मोठमोठे ऑफिसांना खूप पैसा खूप खर्च करावा लागेल या सगळ्या गोष्टीवर. हे बघा, हे ट्रेन आहे. आता मोठमोठे ट्रेन, हे हाँगकाँग मधली ही MTR कंपनी आहे, त्यांनी ट्रेन ऑलरेडी अशा प्रकारचे रोबोट्स वापरून ट्रेन क्लिनिंग करण्यासाठी ते इम्प्लिमेंट करायला सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा चेंजेस जो आता आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम करतो, आपण जरी घरी असलो तरी आपल्याला बाहेर जाऊन विकत घ्यावं लागतं आणि स्वतःला एक्सपोज करावं लागतंय. त्यामुळे जस्ट फेसबुकने जिओमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि ते व्हॉट्सअप वापरून नवीन सप्लाय चेन सुरू करणार आहे. तर लॉजिस्टिक बिझनेसमध्ये खूप मोठं इनोव्हेशनचं बूम येणार आहे. कदाचित भारतामध्ये सुद्धा ड्रोन वापरून डिलिव्हरी होईल आणि मॅनपॉवर ला रिप्लेस करण्याच्या खूप काही गोष्टी होतील. नवीन ऍप बेस्ड स्मॉल बिझनेस म्हणजे आता कसं आहे, स्विगी नावाचा जो काय कॉन्सेप्ट आहे तो मोस्टली फूड डिलिव्हरी सिस्टमला आहे. तर तो आपल्याला कदाचित प्रत्येक बाजूवाला आपला वाण्याला सुद्धा त्याची गरज लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकडे खूप मोठं ऍप बेस्ड बिझनेस वाढण्याची शक्यता आहे. आता स्मॉल बिझनेस आणि फार्मर्स, जर फार्मर्स लोकांना कुणी एंटरप्रेनरने कनेक्ट केलं तर ते डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचण्याची एबिलिटी आता ह्या गर्दी न करणं किंवा लॉजिस्टिक लिमिटेशन्समुळे हा खूप मोठा एरिया खूप फास्टर डेव्हलपमेंट होऊ शकतो. प्लस आपले सोसायटी, हाऊसिंग सोसायटी, ग्रुप बाय, फॅमिली बाय, बल्क बाय, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट खूप वर्षापासून आहेत, पण त्या एवढ्या बूम होत नाहीत. पण त्या सगळ्या गोष्टीला बूम मिळेल कारण की एखादी सोसायटी म्हणेल ठीक आहे, आम्ही पूर्ण सोसायटीसाठी एकदाच खरेदी करतो आणि तिकडेच आम्ही प्रोटोकॉल ठेवतो ते क्लीन करून प्रत्येकाच्या घरामध्ये देण्याचं. प्लस पॅकेजिंगचे नवीन प्रोटोकॉल्स तयार होतील, नवीन प्रकारचे कोविड कंप्लायन्सेस तयार होतील. प्लस जे रायडर्स असतात की जे डिलिव्हरी पर्सन असतात त्यांना त्यांच्यासाठी खूप मोठा जॉब सेक्टर तयार होऊ शकतं. त्यांच्यासाठी खूप प्रोटोकॉल्स तयार होतील, त्यांचे वेगळे युनिफॉर्म, मास्क, मेडिकल फॅसिलिटी, इव्हन इन्शुरन्स पण मिळू शकतात त्यांना. तर हे सगळे कनेक्टिंग पॉइंट असणार आहेत. अशा पद्धतीचं स्पेक्युलेशन आहे टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आणि याला पूर्णपणे टेक्नॉलॉजीशी संबंधित ही इंडस्ट्री बूम होणार आहे. पुढचं आहे, जसं ऑलरेडी ऍटो सेक्टरमध्ये ॲटोमेशन आहे, तर त्यामुळे तसंच खूप काही क्षेत्रामध्ये रोबोट्स बेस तयार होतील. म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे की रोबोट्स आणि AI इम्प्लिमेंट होऊन चायनामधल्या मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी परत अमेरिका किंवा रिस्पेक्टिव्ह देशामध्ये परत जाणार आहेत. कारण की तिकडे कॉस्ट ऑफ एम्प्लॉई जास्त असल्यामुळे टेक्नॉलॉजी रिप्लेस करणार आहे आणि त्यांच्याकडे जी काही साधनं आहेत म्हणजे मिनरल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा ऑलरेडी साठा किंवा त्याच्यावरती वर्ल्ड ओव्हर सप्लाय हे झाल्यामुळे खूप न्यू जनरेशनच्या मशिनरीज फॅक्टरीज तयार होतील. ओके, लो लेवलच्या जॉबचं काही खरं नाही याच्या पुढे, ते पण ऑटोमॅटिक झाले असतील. प्रिसिजन फार्मिंगला बूस्ट मिळेल. आपल्या देशामध्ये लँड सिलिंग ऍक्टमुळे ते जरा थांबलेलं आहे की आपण मोठमोठ्या प्रकारचे सर्क्युलर फार्मिंग करत नाहीये, तर कदाचित त्या गोष्टीला बूस्ट मिळेल आणि ते होईल. प्लस फूड इंडस्ट्रीमध्ये घोस्ट किचन किंवा क्लाउड किचन किंवा जे किचन फक्त फूड सप्लाय करतात त्यांचे हाय प्रोटोकॉल्स असतील आणि त्या पद्धतीचा बूम येईल. स्किल वर्कर्स ला अजूनही जॉब मिळण्याची शक्यता आहे, होम बेस वगैरे. प्लस लेबर फोर्स मॅनेजमेंट इश्यू असेल आणि अपवर्क वगैरे सारख्या ज्या काही गिग इकॉनॉमीज आहेत, म्हणजे तुम्हाला एक प्रोजेक्ट मिळेल आणि तुम्ही
तो प्रोजेक्ट डिलिव्हर करायचा. अशा प्रकारच्या गोष्टी जास्तीत जास्त दिसतील. आणि ह्या सगळ्याचा हे करून आपण म्हणू की लेबर फोर्सचं काय, तर कदाचित युनिव्हर्सल बेसिक इन्कम पण पुश होईल आणि त्याच्यासाठी खूप काही आयटीतले प्रोजेक्ट बनतील टू ट्रॅक इट. असं एकंदरीत चित्र दिसतंय कोरोना नंतरचं. पुढची स्लाइड आहे. आता हे व्हायरस सर्व्हिलन्स नावाचा एक नवीन प्रकार आपल्याकडे येईल. म्हणजे जसं ऑलरेडी चायनामध्ये फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी वापरून, हीट मॅपिंग सेन्सर वापरून कुणी आजारी आहे का हे सगळं शोधलं जात आहे आणि त्याला वेगळं केलं जात आहे. अँबियंट सेन्सर टेक्नॉलॉजी येणार आहे की इतर अनेक डिव्हाइस मधून तुमच्यावरती पाळत ठेवली जाईल. हीट मॅपिंग डिव्हाइसेस पब्लिक प्लेसेस मध्ये खूप हे करतील. आता मध्ये एक अशी कॉन्सेप्ट आली होती ज्याला WHO ने अपोज केला की इम्युनिटी पासपोर्ट, म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज आहेत अशा लोकांनाच प्रवास करण्याची फॅसिलिटी मिळेल. अशा प्रकारचं काहीतरी अनसायंटिफिक पण लोक टेक्नॉलॉजी वाईज पुश करतात. हेल्थ प्रोफाइलिंग होईल आपलं. सेग्रिगेशन होऊ शकतं, म्हणजे तो अँटीबॉडी विदाउट अँटीबॉडी इन बर्ड. प्लस आपल्याकडे चालेल जसं जिहादी वगैरे, असं चायनाला ब्लेम करणं किंवा एखाद्या कम्युनिटीला ब्लेम करणं आणि त्यांचे रिसोर्सेस आणि पूर्ण खूप काही गोष्टी बदल होऊ शकतात आणि त्याचा टेक्नॉलॉजिकल वापर होऊ शकतो. व्हायरस सर्व्हिलन्स हा खूप मोठा इश्यू आहे. ऑलरेडी इस्रायलने एक मिलिटरी, इथं मी दिलंय, इस्रायलने इनविजिबल एनिमी नावाचं त्यांची मिलिटरी टेक आहे ती वापरायची परमिशन मागितली त्यांच्या संसदेमध्ये. त्याच्यावरती चर्चा चालू आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये आपले हक्क मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व्हिलन्स एक नवीन प्रकारचं होऊ शकतं. हे चित्र आहे तसं. मग प्रायव्हसी इश्यूज आहेत आपल्याकडे. वर्क फ्रॉम होम मध्ये आपली फॅमिली एक्सपोज होते आणि खूप काही गोष्टी, कारण कंटिन्युअस रेकॉर्डिंग असेल तुम्हाला तो पॉसिबल. क्राऊड मॅनेजमेंटच्या जसं आता हे धारावी मधल्या काही गोष्टी आहेत जे ड्रोनने तुम्हाला सगळीकडे लोकांना अनाऊन्स करतायत, तर याचं उद्या शस्त्र होऊ शकतं किंवा घाबरवण्यासाठी होऊ शकतं. क्राऊड मॅनेजमेंट, लॉ अँड ऑर्डर मॅनेजमेंटच्या टेक्नॉलॉजीज खूप अपग्रेड होतील, कारण की क्राऊड करायचं नाही हा बेसिक मुद्दा असल्यामुळे सरकारांना हेच मिळालेलं आहे, कोलीत मिळालं हातामध्ये की ते काही करू शकतात. फेस रेकग्निशन, हीट मॅप मधला जो डेटा आहे तो मॅनिप्युलेट होऊ शकतो दुसऱ्या कामासाठी. प्लस जसं युव्हल हरारी म्हणतात तसं डिजिटल डिक्टेटरशिपच्या जवळ आपण जाऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे हे कोविड पासपोर्ट वरती जे तो फक्त एक स्लाइड आहे. जसं येलो फिवरची सर्टिफिकेशन आपण घेतो तशा प्रकारचंच काहीतरी एक मोठं प्रकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा भेदभाव असू शकतो प्रवास करणं आणि या सगळ्या गोष्टी. म्हणजे सोशल मीडिया ह्या विषयावरती मी सांगतो की आता सगळं सोशल मीडिया म्हणजे कीवर्ड बिझनेस आहे. तर आता कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, पॅन्डेमिक, चायना अशा प्रकारची कीवर्ड होतात. पण आपल्या देशामध्ये मोदी हा कीवर्ड किंवा मोदीच्या पॉलिटिक्स अराउंड कीवर्डची सवय असल्यामुळे आपण खूप मधल्या काळामध्ये हा सगळे तबलिगी आणि हे सगळे कीवर्ड्स बघितले. तर बेसिकली कीवर्ड बेस्ड ब्रँड मॅनेजमेंट सध्या चालले असल्यामुळे सोशल मीडियामध्ये मी जास्त बोलत नाही, पण सोशल मीडियामध्ये खूप मोठा अशा प्रकारचे वेव्स येतील जसं अर्नाबने केलं किंवा एखाद्या समाजाला हे केलं. त्यामुळे सोशल मीडिया खूप वोलटाईल असेल, पण तेच कम्युनिकेशनचं आणि इन्फॉर्मेशन माध्यम असल्यामुळे ते जबाबदारीने आपल्याला वापरायचं आहे. याच्यामध्ये ह्या काही गोष्टी याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह पण बघू शकतो. म्हणजे तुम्ही हे बघाल की ते राईट साईडला एक मशीन आहे. खूप ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट कमी होईल, पण आता एका आयरिश कंपनीने ही 3D प्रिंटेड ओपन सोर्स व्हेंटिलेटर लोकांना दिलेली आहे. तुम्ही घ्या, प्रिंट करा आणि स्वतःचं व्हेंटिलेटर बनवा. फ्युचरमध्ये जसं आशुतोषने सुरुवातीला म्हणाला की शस्त्रास्त्र जास्त आहेत आपल्याकडे, आपली सगळी टेक्नॉलॉजी मिलिटरीच्या अराउंड डेव्हलप झालेली आहे आणि नंतर ती सिव्हिल झालेली आहे. पण आपल्याकडे व्हेंटिलेटर्स कमी आहेत. म्हणजे हेल्थमध्ये ओपन सोर्स काहीतरी तयार होऊ शकतं, याची सुरुवात झालेली आहे. प्लस आधी सांगितल्याप्रमाणे युव्ही रोबोट, सॅनिटायझर, डिस्पेन्सर रोबोट वगैरे याच्यामध्ये पण ओपन सोर्स येऊ शकतं. एज कम्प्युटिंग म्हणजे आता 5G जे येणार आहे, जे लेटेन्सी तुमचा जो आता जे काय क्लाउड कम्प्युटिंग आहे ते सगळं स्पीडवरती अवलंबून आहे. पण एज कम्प्युटिंग मध्ये स्पीड हा लागणारच नाही, तो एकदम लेटेन्सी लेस असेल. तर त्याच्यामुळे
आपल्या आजूबाजूच्या लोकांना, फार्मर्सना, सगळ्यांना नवीन बिझनेसची आहे. म्हणजे आता जसं जिओने समजा व्हॉट्सअप बेस्ड बिझनेस तयार केलं, तर त्यांचा तो डेटा हा लोकल असेल, एखादा वाणीचं स्वतःचा डेटा असेल आणि तो त्यांच्याशी तो डील करू शकेल. तर ह्या एज कम्प्युटिंगमुळे स्मॉल बिझनेसना पण एक पॉझिटिव्ह फायदा होऊ शकतो. आतापर्यंत आपण अमेझॉन आणि मोठे मोठे बिझनेसेस येऊन स्मॉल बिझनेसला दाबून टाकतील अशा प्रकारची एक वातावरण होतं. तर कदाचित जसं उबर मॉडेल आहे की एक टॅक्सी आहे, तो स्वतःची टॅक्सी असते आणि त्याला सिस्टम मधून, उबरच्या सिस्टम मधून कस्टमर मिळतो, तसं स्मॉल बिझनेसमॅन एक उबर होईल आणि मोठ्या सिस्टम जिओ किंवा फेसबुक सारख्या सिस्टम मधून त्याला कस्टमर मिळतील. अशा प्रकारचे पण नवीन प्रकारचे बिझनेस तयार होण्याची शक्यता आहे. डायरेक्ट फार्म टू होम याला आता खूप मोठा स्कोप आहे. जे ह्या क्षेत्रामधले आहेत त्यांनी ह्या टेक्नॉलॉजी एनेबल जर करू शकले, मधलं जे काय एजंट जाऊ शकतो याच्यामध्ये, कारण की आता क्राऊड करायचं नाही आणि ट्रेडिशनल सप्लाय चेन मॅनेजमेंट कोलॅप्स असल्यामुळे तिकडे थोडासा वेळ लागणार तो हे करायला. प्लस लॉजिस्टिक बिझनेस आधी सांगितल्याप्रमाणे, लाईफस्टाईल प्रोडक्ट म्हणजे काय असे घडीज येतील तुम्हाला तुमचं टेम्परेचर चेक करायला. प्लस प्लाझ्मा थेरपीचा खूप मोठा ड्राईव्ह सुरू होईल. कोविड-19 कंप्लायन्सचे सर्व्हिसेस सुरू होतील की तुम्ही कुठे नोकरी करायला जात असाल किंवा कोणत्या वातावरणात जात असाल किंवा तुमच्या घराला मध्ये कुणी भेट देत असेल, तर हे सगळे बिझनेसचे आहेत. प्लस स्पेसिफिकली Naukri.com मध्ये मी परवा सेट केलं की त्यांना वर्क फ्रॉम होम करणारे हाय स्किल वर्कर हवेत. अशा प्रकारच्या जॉब पण तयार होतील. ओके, हे सगळं पुढे तयार होईल. हे काही प्रोडक्ट आहेत 3D प्रिंटेड, हे हीट मॅपिंग वॉच, प्लस अशा प्रकारचे एक कम्प्युटर डिव्हाइस आहे की तुम्ही ऑफिसमध्ये नसून सुद्धा ऑफिसमध्ये असल्याचं प्रेझेंट मिळू शकतं. हे पण 3D प्रिंटिंग. आणि आता आहे डिरेक्शन. माझी बहुतेक ही स्लाइड शेवटची आहे. काय होतं की टेक्नॉलॉजी तर न्यूट्रल असते. टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसं करणार याच्यावरती खूप काही गोष्टी अवलंबून असतात. तर जसं ऍपल आणि गुगलच्या याला ब्रिटनच्या NHS ने रिजेक्ट केलं कारण की ते चुकीच्या पद्धतीने वापर होईल अशा पद्धतीने त्यांना वाटतं. तसं जसं WTO ने इम्युनिटी पासपोर्ट रिजेक्ट केलं, अशा प्रकारची एक टेक्नॉलॉजिकल, जसं आपल्याकडे आपण आधारच्या वेळेला खूप मोठी लढाई लढली, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा डेटा सेक्युअर करा किंवा लोकांपर्यंत हा गेला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आता येणाऱ्या पूर्ण काळामध्ये ही टेक्नॉलॉजी हेल्थच्या नावाने वापरून ते आपल्याला चुकीच्या पद्धतीने पण त्याचा वापर होऊ शकतो. अशा सगळ्या स्थितीमध्ये आपल्याला खूप एकदम ऍज अ सिटीजन ग्रुप म्हणून आपल्याला खूप विजिल राहावं लागणार आहे. त्यामुळे जे काय नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे त्याच्या पुढे, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटेस्ट करणं किंवा आपली एखादी गोष्ट सांगण्यासाठी हे करणं, या टेक्नॉलॉजी पण आपल्याला डेव्हलप करावं लागणार आहे. कारण की आता प्रोटेस्टलाच बॅन होणार आहे. आता तुम्ही गर्दी करून मोर्चा नेता येणार नाहीये. आता गव्हर्नमेंट लोकांना असे काही चॅनल्स उभे करायला सांगितलं पाहिजे की जिथे आमचं म्हणणं तुम्ही ऐकाल आणि त्याला त्याची पोच पावती द्याल. तर ह्या सगळ्या गोष्टी सिव्हिल सोसायटी मधून म्हणून ऍज अ कायदा म्हणून किंवा आपल्याला याच्यावरती मोठं काम पुढे होणार आहे. जर हे पॅन्डेमिक आणखी 10 वर्ष, म्हणजे 2 वर्षात वॅक्सिन आला आणि जवळजवळ 5 ते 10 वर्ष सगळ्याला वॅक्सिनेशन करायला होईल आणि सत्ता कोणत्याही बाजूला जाऊ शकेल. टेक्नॉलॉजी न्यूट्रल असते, सत्ता कशी वापरते त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. इस्रायलमध्ये हे प्रोटेस्ट आहेत, लोकांनी डिस्टन्स ठेवून हे प्रोटेस्ट केलेले आहेत. तर हे एक मार्ग दाखवला गेलेला आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला पण ह्या म्हणजे पॉझिटिव्हिटी पण खूप आहे, टेक्नॉलॉजिकल गेन्स पण खूप आहे, पण आपल्याला व्हिजिलंट पण राहण्याची खूप गरज आहे. तर मग मी आता सगळ्यात पहिला जो इमेज दाखवली होती ती एक छोटंसं इनोव्हेशन आहे. ओके, पण आता काय होणार आहे की आपण कोणत्याही सरफेसेसला टच करू शकत नाही. त्यामुळे हा ब्रासने बनवलेला एक असा एक टूल आहे जो किकस्टार्टर मध्ये त्याने टाकलेला आहे की जो तुम्ही लिफ्ट चालू शकता, लिफ्टचं बटन दाबू शकता, ATM मधून पैसे काढू शकता, दरवाजा उघडवू शकता किंवा इव्हन तुमच्या मोबाईल किंवा डिव्हायसेस मध्ये टच स्क्रीन म्हणून वापर पण करू शकता. असा तो डिव्हायसेस आहे. तुम्ही बघा, छोटीशी इनोव्हेशन आहे पण आपल्याला कितीतरी टच याच्यामध्ये ते वाचू शकतं. ही माझी मांडणी आहे. आता हा माझा शेवटचा स्लाइड आहे. आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही जरूर.
मला वाटतं हा स्क्रीन शेअर बंद करूया म्हणजे. मी करतो. येस. आपण जो फॉर्मॅट ठरवलाय त्याप्रमाणे सुनीलनी एक 20-25 मिनिटात त्याची पूर्ण मांडणी केलेली आहे. आता मी फ्लोअर ओपन करतो प्रश्नांसाठी. दरम्यान मी 1-2 प्रश्न जे आलेले आहेत त्याच्याबद्दल, कारण त्याच्यामध्ये एक प्रश्न मला विचारायचा आहे. सुनील, माझा आवाज क्लिअर येतोय? येस येस. हा, तर मला प्रश्न जो आहे तो बेसिकली असा की आपण टेक्नॉलॉजी बद्दल, सुनील तुम्ही सांगितलं होतं की कोविडच्या म्हणजे कोविड आल्यामुळे किंवा कोरोनाचं हे सगळं पॅन्डेमिकमुळे एकूण तंत्रज्ञान जे आहे ते म्हणजे त्याची गती वाढण्याची शक्यता झाली का, की फास्ट सगळ्या गोष्टी अधिक होतील आणि लवकर ह्याचं इम्प्लिमेंटेशन होईल, असं कुठे तुम्हाला दिसतं का? हा एक. आणि नंतर तुम्ही वर्क फ्रॉम होमचा उल्लेख केला, तर या वर्क फ्रॉम होमच्या बद्दल थोडस अजून एलॅबरेट करून, कारण आम्ही असं ऐकतो की वर्क फ्रॉम होम मधनं नवीन प्रोफेशन्स पण तयार होतील, असा एक शक्यता तयार झालेली आहे. म्हणजे ज्याला नॉलेज बेस्ड वर्क फ्रॉम होम असं म्हणता येतं. अशी काही प्रोफेशन्स, नवीन करिअर्स अशी होणार आहेत असं काही आम्ही ऐकून आहोत. तर त्याबद्दल थोडं वर्क फ्रॉम होम बद्दल पण एलॅबरेट तुम्ही केलं तर एक बरं होईल. हा एक प्रश्न आहे. अर्थात आपण बघूया की अजून काही प्रश्न आलेत का. तर वर्क फ्रॉम होम म्हणजे काय ना, की तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाता तेव्हा तुमच्याकडे टीम मॅनेजमेंट किंवा एखादं तुमचं टास्क असतं. तुम्ही काय 100% फोकस करून काम करत नाही. तुम्ही टीम पण मॅनेज करता आणि थोडं तुम्ही रिलॅक्स पण असता, कारण की ऑफिस एक ऍटमॉस्फिअर असतं. तुम्ही ब्रेक घेताय, मीटिंगला जाता. पण वर्क फ्रॉम होम जेव्हा करता तर तुम्हाला कुठेतरी लॉग इन करायला लागतं. या टाइमामध्ये मी माझं काम सुरू केलं. त्याच्यानंतर आपले सगळे प्रोसेसेस नवीन असतील, की तुमच्यावरती जास्त विजिलंटली ट्रॅक करण्याची हे असतं आणि तुम्ही कम्युनिकेशन मध्ये खूप हाय स्किल असावं लागेल. जे काही लोक आहेत, म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं कोणत्या पण ऑफिसमध्ये 20 ते 30% लोक असेच असतात, म्हणजे काम करत नसतील किंवा ऑफिसचे एक सप्लाय असतं, तो म्हणजे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे वर्क फ्रॉम होम हा ऐकायला खूप बरं वाटतं. ओके, ज्याच्याकडे हाय स्किल हे आहे, त्याला कोडिंग करायचं किंवा एक स्पेसिफिक काम केलेलं आहे त्यांनी, ते करू शकतात इझिली. पण वर्क फ्रॉम होम साठी आपल्याला खूप गोष्टी अनलर्न कराव्या लागणार आहे. नवीन टूल्स लर्न करावे लागणार आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकावं लागणार आहे आणि खूप कॉम्पिटिटिव्ह असावं लागणार आहे, खूप कॉम्पिटिटिव्ह. त्यामुळे तुमचं पर्सनल बॉन्डिंग, पर्सनल रिलेशनशिप, लिडरशिप क्वालिटी, या सगळ्या एका ठिकाणी बसून तुम्ही कसे वापरणार, हा मोठा चॅलेंजेस आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम साठी एक नवीन ट्रेनिंग सिस्टम आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जावं लागतं. आता मी स्वतः 11 वर्ष US बेस्ड क्लायंट बरोबर काम करतो. मी सकाळी रोज 4 वाजता झोपतो. तर म्हणजे काय काय चेंज आहे माहिती आहे ना, खूप चेंज, ही खूप मोठी चेंजची गोष्ट आहे. ओके, त्यामुळे वर्क फ्रॉम होम तुम्हाला खूप टूल्स मिळतील, पण तुमचं ह्युमन इंटरॅक्शन कसं होणार आहे याच्यावरती खूप मोठे चॅलेंजेस आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजी जरूर सपोर्ट करते वर्क फ्रॉम. आज तुम्ही पॅन्डेमिक मध्ये वर्क फ्रॉम होम करताय, पण टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेताय, पण तुमची मानसिक स्थिती आहे का तशी, ते पण त्यात मोठे मोठे प्रश्न निर्माण होणार. आय होप की माझा आन्सर ठीक आहे. येस येस, नक्कीच. अमेय तिरोडकरांचा प्रश्न आहे, मी अनम्यूट करतो त्यांना. टेक्नॉलॉजीचा वापर. बोला. एक मिनिट, अमेय तिरोडकर प्रश्न विचारतात, अनम्यूट केलं मी. अमेय. सो बेसिकली आपण नेमकं त्यावेळेला म्हणतो की आपण व्हिजिलंट असलं पाहिजे, म्हणजे नेमकं काय काय असलं पाहिजे? कारण ही गोष्ट तर आता स्पष्ट आहे, मोठ्या प्रचंड प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे आणि तो अगदी गावाखेड्यांमध्ये करावा लागणार आहे. सो अशा वेळेला आणि अनेक सेक्टरमध्ये, तर अशा वेळेला आपण नेमकं व्हिजिलंट असलं पाहिजे, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे एक नागरिक म्हणून, सिटीजन म्हणून, काय वाटतं? इथे 2-3 गोष्टी आहेत टेक्नॉलॉजीच्या अंगाने बघू. पूर्वीचे लोक आपल्या मंत्रालयामध्ये रोजचे पेपर घ्यायचे आणि जे काही इश्यू आले त्याच्याकडे, जे ते सॉल्व्ह करू शकत असतं ते पटकन मंत्र्याकडे जायचं किंवा त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली जायची.
आपली जी सरकारी व्यवस्था खूप सिरियस होती की मीडियामध्ये काय लिहून येतं. मीडिया खूप सिरियस होता लोकांचे प्रश्न कसे मांडायचे. ओके, आता काय झालेलं आहे, जेव्हा मीडियाच आपण बाजूला केलेला आहे आणि आपण आता मोर्चे पण घेऊ शकत नाही, त्यामुळे आपली टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे सरकारपर्यंत पोहोचण्याची. त्यामुळे आपल्याला सरकारी प्रेशर ग्रुप थ्रू इंटरनेट माध्यमामध्ये तयार करावं लागतील. सरकारमध्ये असं बिल आणावं असं पाहिजे की तुम्ही आपण अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे की लोक काय म्हणतायत किंवा लोकांचं काय म्हणणं आहे याचं एक काहीतरी तुम्ही मत घेण्याची सिस्टम तयार करण्यासाठी, म्हणजे हे पूर्णपणे चेंज आहे. हे पहिली तर गोष्ट पॉलिटिशियनच्या माइंडसेटमध्ये हे पुश करणं खूप महत्वाची गोष्ट आहे की काहीतरी ऐकण्यासाठी जी काही नवीन माध्यम आहेत ती आपण बघूया आधी. कारण की आपल्याकडे व्हॉट्सअप याच्यामधून नुसता कल्ला होतो आणि एक्झॅक्टली समराईज करून जात नाही. आता उदाहरण आपण आधार कार्डची जी काही लढाई होती, तर जे काही सिव्हिल विजिलंट ग्रुप होते त्यांनी कोर्टातर्फे सरकारवरती दबाव आणला आणि प्रायव्हेट लोकांना आधार कार्डचा नंबर यूज करू शकत नाही इथपर्यंत आपण ती लढाई जिंकली. पण सरकारमध्ये अजूनही ते आपण हे करतो. मग आपला जो आता राहिला हा टेक्नॉलॉजी, पण आता डेटा आहे, बस शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांच्यासाठी विलेज लेवलला काय टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो, म्हणजे जसं ट्रॅक्टर साठी आपल्याला लोन मिळतात, पण जे प्रिसिजन फार्मिंग येणार आहे त्याच्यासाठी ह्या लोकांना कसं सामावून घेऊ शकतात. हे प्रिसिजन फार्मिंग हे ड्रोन बेस्ड फार्मिंग आहे. तुम्ही काय माणसाची किती गरज आहे माहित नाही. तर प्लस आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की फ्युचर म्हणजे जो काय एक मोठा मॅन पॉवर बाजूला होणार आहे याच्यामध्ये, जर क्राऊड करायचं नाही आणि टेक्नॉलॉजी वापरून जर बिझनेस करायचं ते सगळं चालू शकत असताना जर, तर त्या मॅन पॉवरचं काय करायचं याच्यावरती सरकारने आपलं ऐकलं पाहिजे. अशी आणि ऐकताना कोणते माध्यम असली पाहिजे, काय चॅनल सरकारने ओपन केली पाहिजे, किंवा एखादी पब्लिक हिअरिंग कमिटी जी व्हेरियस चॅनल थ्रू अपील, पिटिशन हे रिअलिस्टिकली सरकार कसं बघेल. कारण की आता पिटिशन कुठेतरी petition.com मध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला समाधान वाटतं की आपण पिटिशन टाकलंय, पण सरकार ते ऐकतं का नाही ही जी बांधिलकी त्यांच्याकडून करून घेणं, सरकारला डिजिटल डेमोक्रेसीच्या हिशोबाने पुढे घेण्यासाठी आपण काय करू शकतो याला तयार करण्यासाठी एक नवीन चळवळ डिजिटली नॉन डिजिटली कोर्टा थ्रू जे काय असेल कॉन्सेप्ट म्हणून आपल्याला पुश करावी लागेल. आय होप आय आन्सर. या देवेंद्र सिंग यांचा एक प्रश्न आहे. मी त्यांना अनम्यूट करतो. देवेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. देवेंद्र, कॅन यू रेज युअर हँड? देवेंद्र म्यूट देवेंद्र, देवेंद्र सिंग दिसतात तुम्हाला? आय थिंक इज गॉन. ओके, देवेंद्र सिंगचा प्रश्न आहे, तो त्यांनी लिहिलाय. So looking at our population, how India would serve the population who is away from education and technology, basically labor forces and rural area? That is a challenge. म्हणजे आता तुम्ही आयर्लंड वगैरे बघितलं तर तिकडे 5G वगैरे सारखे टेक्नॉलॉजी पुश होऊन काही कंट्रीज मध्ये तर युनिव्हर्सल बेसिक इन्कम पण सुरू झालेलं आहे. बेसिकली टेक्नॉलॉजी मॅन पॉवर रिप्लेस करणार आहे. आपल्याकडे खूप मोठा चॅलेंज आहे. याच्यासाठी आपल्याकडे अजून तरी मी केपेबल नाही याचं उत्तर देण्या बाबतीत, पण टेक्नॉलॉजी कनेक्ट करते ना लोकांना. ओके, तर त्यातला बेसिक कनेक्टिव्हिटीचा जो काही मुद्दा आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला जर आपण गावापर्यंत घेऊन गेलो आणि आता जवळजवळ सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्यामार्फत जर काय कनेक्टिव्हिटी करू शकलो तर पॉसिबिलिटी आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला टेक्नॉलॉजिकल सोल्युशन तर माझा त्यात एवढा अभ्यास नाहीये, पण इट्स अ बिग ब्लॅक होल. खास करून इंडिया सारख्या देशामध्ये तो खूप मोठा ब्लॅक होल आहे. म्हणजे आपल्याकडे खूप फॅक्टरीज ओपन झाल्या किंवा आपल्याकडे खूप नोकऱ्या ओपन झाल्या तर कदाचित त्यांना सामावून घेऊ शकतो, पण स्किल वर्कर आणि अनस्किल वर्कर आता म्हणजे जसं
हॉटेल इंडस्ट्रीचे वर्कर परत गेले, म्हणजे एखादा तंदूर चालणार सुद्धा तो परत गेला, कारण की त्याला इकडे राहायला काही नाहीये. तर अशा वेळेला स्किल वर्करला जर या पॅन्डेमिकमुळे परत जाऊ शकत आहे, तर अनस्किल्ड वर्करचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. आणि आजही आपलं इंडियामध्ये फार्मिंग टेक्नॉलॉजीला खूप वेळच लागणार आहे, म्हणजे लेबर इंटेन्सिव्हच असणार आहे. त्यामुळे तो अजूनही तिकडे वापरला जाईल अशी आशा आहे. फक्त आता तो गर्दीचा आणि पॅन्डेमिकचं काय करायचं तर हा मोठा प्रश्न आहे. याच्याकडे असं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर नाही आहे माझ्याकडे. माझा त्याच्यावरती अभ्यास नाही, पॉप्युलेशन अँड टेक्नॉलॉजी कनेक्टिव्हिटी. प्रश्न संगीता मालशेंचा एक प्रश्न आहे मध्ये. संगीता मालशे लोकेट होतात, मी अनम्यूट करतो त्यांना. संगीता प्लीज. हा, धन्यवाद आशुतोष. सुनील, खूपच चांगली मांडणी होती तुमची आजची, त्यासाठी खरंच आभार. काल जेव्हा विषय कळला तर लक्षात येत नव्हतं की कोविड नंतर टेक्नॉलॉजी हा नेमका मुद्दा काय, पण त्याच्यानंतर तुमच्या मांडणीत तुम्ही सुरुवातीला जे म्हणलात की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4 बद्दल आपण जे वाचतोय ऐकतोय, आणि तुम्ही म्हणलात की ते झपाट्याने लवकर येण्याची शक्यता वाढली कोविडमुळे. तर मग हे असं काही माहित नाही, अशी शंका उपस्थित होते की हे असं काही षडयंत्र असू शकतं का, की कोविडचा बागुलबुवा दाखवून IR4 जे 10 वर्षानंतर कदाचित 5 वर्षानंतर येणार होतं ते आताच्या आताच येऊ घातलं, आणि त्यासाठी सगळी सामग्री तयार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर, आणि त्यासाठी आपला देश तर कम्पॅटेबल नक्कीच नाहीये. आता या विषयावर माझा अभ्यास नाहीये, कॉन्स्पिरसी मध्ये ते जातं, पण या काय माहित नाही, म्हणजे असू पण शकेल किंवा नाही, पण त्याच्यावरती असं सांगतात. पण एक गोष्ट आहे की बेसच म्हणजे आपण सिव्हिलायझेशनल चेंजच्या मोडमध्ये आहोत. सिव्हिलायझेशनल चेंज म्हणजे एक संस्कृती चेंज होते ना, लोकांना भेटणं, गर्दी करणं, एकत्र राहणं, ह्या चेंज. तर तुमच्या मुद्द्याला तसं बघितलं तर आपण कनेक्ट करू शकतो, पण असं आपल्याकडे हे नाहीये अजूनही प्रूफ आणि डेटा, आणि असं नाही. बोललं जातं की लॅब मध्ये बनवलेला हा व्हायरस वगैरे असं बोललं जातं, पण एनिवेज त्याच्यावरती अजून खल व्हायचं, म्हणजे इन्फॉर्मेशन वी नीड इट. पण एक शंका घ्यायला जागा आहे की टेक्नॉलॉजिकली आपण ऑलमोस्ट रेडी आहे, त्या एज वरती आहे, आणि पॅन्डेमिक झालंय आणि पॅन्डेमिकमुळे एवढे लिमिटेशन्स आलेत. तर मग टेक्नॉलॉजी म्हणजे आता तुम्ही बघा ना, आपण टेक्नॉलॉजी नसती आता तर आपण जगू शकलो नसतो पॅन्डेमिक मध्ये. आता हे कम्युनिकेशन, झूम किंवा फूड मागवणं किंवा काही फोन सगळं आपण जगू शकलो नसतो. म्हणजे टेक्नॉलॉजी इज देअर, टेक्नॉलॉजी इज अ ब्लेसिंग पण आहे, पण जर फास्ट झालं तर पॉप्युलेशनच्या हिशोबाने बघितलं तर मग आपण त्याला प्रश्न पण करता येऊ शकतात. पण आय एम नॉट शुअर अबाउट इट की हे असतं का, आणि त्याच्यावरती मी असं भाष्य नाही करू शकत. तुम्हाला केतकं वगैरे आहेत ते बोलू शकतील. गणेश शिंदे आहेत. गणेश शिंदेना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही अनम्यूट करा स्वतःला आणि मग प्रश्न विचारा आणि पुन्हा म्यूट वर या. गणेश शिंदे. गणेश शिंदे तुम्ही अनम्यूट कराल का तुम्हाला? गणेश राईट साइडला अनम्यूट आहे बघ. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सुलतान पवार, अनम्यूट करू शकाल तुम्ही स्वतःला? हो, आवाज येतोय माझा? सर, मला हे विचारायचंय की कोरोना नंतर तुम्ही ज्या पद्धतीने तंत्रज्ञान बदलणार आहे किंवा या सर्व गोष्टी बदलाव्या लागणार आहेत, पण ग्रामीण भागामध्ये आजही इतकं पारंपरिक पद्धतीने जगणं चाललेलं आहे. मी स्वतः नंदुरबारच्या परिसरात गावाकडे वगैरे राहतोय. तर हे जे सगळं चाललेलं आहे त्या संदर्भात असं विशेष असं त्यांच्यामध्ये बदल वगैरे झालेला असं मला वाटत नाही. तर वर्क फ्रॉम होम वगैरे हे ग्रामीण भागाच्या संदर्भात कसं होईल? नाही होणार ना. हो, पण एखादा स्किलवाला माणूस ग्रामीण भागात राहत असेल आणि तिथे इंटरनेटचा इन्फ्रास्ट्रक्चर तो करू शकतो. नाही, मुद्दा कसा आहे, आता एक नवीन चळवळ उभा करायला पाहिजे आपल्याला, डिजिटलायझिंग विलेज, असं माझं एकंदरीत खूप वर्षापासून म्हणणं आहे की जेव्हा विलेज डिजिटलाइज होतो, जो ग्लोबलला कनेक्ट होतो,
तो तिकडे मग इनोव्हेशन व्हायला सुरू होतात. लोकांना सुचायला लागतं की याचा वापर आपल्याकडे डेटा व्हॉट्सअपवरती वापरणं आणि व्हिडिओ बघणं किंवा टिकटॉक व्हिडिओ बघणं इथपर्यंत विलेज डिजिटलाइज झालेले आहेत. त्याचा चेंज बिझनेस कनेक्टिव्हिटी, जसं बांगलादेशमध्ये डॉक्टर युसुफने फोन सुरू केला, तर फोनवरती तिकडच्या बायका दुधाचा बिझनेस, फूडचा बिझनेस करून शहरामध्ये पाठवू लागल्या. तो एक मोठा केस स्टडी आहे, तुम्ही हे करा. तर आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कुणीतरी, याच्यावरती माझा अभ्यास नाही पण याच्यावरती कुणी हे केलं पाहिजे की याच्यानंतर एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला डिजिटल एज मध्ये घेऊन जायचं, त्याच्या अराउंड कॉन्सेप्ट लिहायचे, म्हणजे नवीन सोशल मुवमेंट ही डिजिटल सोशल मुवमेंट फॉर पीपल, फॉर विलेज बेस्ड, सिटी सेंट्रिक नसली, अशा प्रकारचं काही कुणी तयार केलं तर अजूनही सर्व्हाइव्ह करू शकतो. कारण की शेवटी तुम्ही एक डेटा पॉइंट आहात ना, आणि तुमच्याकडे पण डेटा आहे, तुम्ही कन्झ्युमर पण आहात. डेटा हा बिझनेसचा पुढचा मोठा हे आहे. तुमचं गाव तुम्ही सफिशियंट केलं आणि तुम्ही त्याच्यातल्या गोष्टी डेटा थ्रू म्हणजे ह्या सगळ्या विकू शकला. तुम्ही तुमचं एका गावाची कंपनी केली आणि एखादं शहरामध्ये कन्झ्युमर बघितलं किंवा एखादा सप्लायर बघितला, अशा खूप आयडियाज लोक करू शकतात. पण काय करतात की इंडिव्हिज्युअल करतात. टेक्नॉलॉजी आली की लोक इंडिव्हिज्युअल होतात की माझा व्हॉट्सअप मी बघणार आणि मीच ईमेल करणार, मीच माझं प्रोडक्ट विकणार. पण जर हे तुम्ही कोऑपरेटिव्ह डिजिटल मुवमेंट अशा काहीतरी कोणी सुरू केली तर गावाचे बेसिक याच्यामध्ये खूप काही गोष्टी जाता येऊ शकतात. कारण की आजही लोकलायझेशन आणि ग्लोबलायझेशन आता हँड इन हँड घालून चालणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे लोक जे डिजिटलला वेगळं मानतील किंवा टेक्नॉलॉजी फक्त दुसऱ्यांसाठीच आहे, गरिबांसाठी नाही, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जर तोडायला सुरू केल्या, त्याच्यामध्ये काहीतरी आपला रस्ता मिळतो का बघायला सुरू केलं तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो. आणि असे छोटे मोठे खूप देशामध्ये प्रयोग आहेत छोटे मोठे, त्या प्रयोगाला रिप्लिकेट कुठेतरी केलं पाहिजे. आणि आपण काय करतो ना की सरकारने हे केलं पाहिजे किंवा एखाद्या एम्प्लॉयमेंटच्या अराउंड आपली ही असते, पण कुणी ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर गावात वापरून काही नवीन कॉन्सेप्ट तयार करू शकतं का? कारण गाव तरी प्रोडक्शनचे आहेत ना, म्हणजे तुमच्याकडे शेती आहे, तुमच्याकडे प्रोडक्ट आहे, तुमच्याकडे जे काय असेल त्याचं सगळ्या गोष्टी त्याला मार्केट मिळवण्याचा प्रयत्न करता आलं तर तुम्ही बघा डिजिटल मुवमेंट काय करू शकता का, याच्यावरती इनोव्हेट करा. म्हणजे त्या लोकांना लोकल प्रश्नांची माहिती आहे त्यांनी करायला पाहिजे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी दूर आहे हे असं समजायला लागलं की मग प्रॉब्लेम होतो. ओके सुनील, पुढचा एक प्रश्न आपण घेऊया. विकास नाईक प्रश्न विचारतात, मी त्यांना अनम्यूट करतो आणि त्याच्यानंतर डॉक्टर आशिष देशपांडे आपले वक्ते आहेत एक, त्यांचा पण आपण एक प्रश्न आहे. सो मी पहिल्यांदा विकास मी अनम्यूट केलं तुम्हाला. हो सुनील, अतिशय सुंदर माहिती आहे. थँक्यू. हा, मला फक्त एवढं विचारायचं होतं की ज्युडिशियरी मध्ये जे आहे वर काम चालतं, म्हणजे सगळे आरोपी जातात किंवा वकील जातात, सगळे आर्ग्युमेंट्स होतात, ते आता सध्या असं होतंय का कुठल्या देशामध्ये? आय थिंक आपल्याकडे व्हिडिओ बेस ज्युडिशियरी सुरू झाली आहे ना. ते एकदम प्रायमरी आहे, ते खूपच प्रायमरी आहे. ते टाडा कोर्टामध्ये वगैरे होतं, पण इतर ठिकाणी असं काही आत्ता मला माहिती नाहीये देशात कुठे होतं का, पण स्कोप खूप आहे जगामध्ये. हा आत्ता आपण पॅन्डेमिक मध्ये आहोत ना, तर मला असं वाटतं ती प्रॅक्टिस नसावी अजूनही, पण आता कदाचित तसे टेक्नॉलॉजी यायला का हरकत नाहीये जगामध्ये. म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओ बेस होतं त्याच्या लेवलच्या पुढे गेलेलं नाहीये, पण खूप काही AI तयार होत आहेत जे लॉ फर्मचे AI. अशी माझी माहिती आहे की तुम्ही एखादा प्रश्न विचारला किंवा एखादं कलम कसं असतं किंवा कोणाला काय लावू शकतं का, याचे उत्तर देणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती काम चालू आहे जागतिक लेवलवर. पण न्याय व्यवस्था आणि त्याचं हे सगळं त्याच्यावरती टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ बेस्ड कम्युनिकेशन शिवाय अजून काय मला असं दिसत नाहीये. म्हणजे माझं त्याच्यावरती इन्फॉर्मेशन कमी आहे. ओके, मी पुढचा प्रश्न घेतो. डॉक्टर आशिष देशपांडे, मी अनम्यूट केलं तुम्हाला, प्लीज. आवाज येत नाही. तुम्ही डॉक्टर अनम्यूट करायला लागेल परत. हा येस. सुंदर माहिती मिळाली. त्याच्यामध्ये 2 प्रश्न माझ्या मनात येतात की एक म्हणजे जे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं की युद्धाच्या तंत्रज्ञानावरती जितका खर्च केला जातो त्याच्यापेक्षा जास्त स्वास्थ्याच्या तंत्रज्ञानावर व्हायला पाहिजे होता, तसं नजीकच्या काळात होईल का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर तसं काही झालं तर जी कॉन्फिडेन्शियल मटेरियल असतं, इन्फॉर्मेशन असते,
ती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन सुद्धा टेक्नॉलॉजीने शेअर केली जाईल का, आणि त्याच्यामधनं काही कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतील का? तुम्ही जे म्हणताय ना की आता शस्त्रास्त्रावरती खर्च झाला आणि आता याच्यावरती होईल का, तर ओपन सोर्स मुवमेंट ही अशी असते की आता जसं मी व्हेंटिलेटरचं सांगितलं की 3D प्रिंटरने तुम्ही व्हेंटिलेटर प्रिंट करा, ही सुरुवात आहे अशा प्रकारे. आता लोकांना म्हणजे असं म्हटलं जातंय की खूप इन्व्हेस्टमेंट मेडिकल फार्मा इंडस्ट्री खूप बूमिंग होणार आहे, पण फार्मा इंडस्ट्री हे ऑलरेडी एक कल्ट आहे, सॉरी काय म्हणतात, अशा लोकांची मक्तेदारी आहे त्याच्यामध्ये की ती सहसा लोकांपर्यंत पोहोचून देऊ शकत नाही. पण याच्यामुळे कदाचित सरकार सरकारला ह्या आपल्या जनतेला, इंडियात मला माहित नाही इंडियामध्ये त्याचं काय असेल, पण परदेशी अशा प्रकारचे म्हणजे जर्मनी वगैरे मध्ये अशा प्रकारचे सुरू झालेले आहेत इन्व्हेस्टमेंट की लोकांनी म्हणजे सरकारी हॉस्पिटल हे खूप इक्विप होते. आता राहिला डेटाचा, म्हणजे मी व्हायरस सर्व्हिलन्स वरती बोललो. ऍपल आणि गुगल हे एक नवीन टेक्नॉलॉजी तयार करते तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी बोललो. डेटा हा असा प्रॉब्लेम आहे ना, डेटा त्याच्यामध्ये जर नीट प्रोटोकॉल आणि प्रायव्हसी जर नीट पाळली गेली तर डेटा हा खूप उपयोगी होऊ शकतो. पण शेवटी प्रायव्हेट प्लेयर ते पाळतील का, आणि पाळले तर इंटेलिजन्स जसं आता NSA आहे अमेरिकेमध्ये, तो सगळ्या जगाचे फोन टॅप करतो, त्याला काही लिगल हे नाहीये, ओके, टेररिझमच्या नावाखाली. तर ह्या सगळ्या गोष्टी लिकेज आणि ते काय म्हणतात स्टेट पॉवर ह्या पाळतील का नाही याची आपण गॅरंटी देऊ शकत, कारण की टेक्नॉलॉजी नेहमी न्यूट्रल असते, पण डिसिजन हे सगळे पॉवर मधले लोक घेत असतात. तर त्या दोन गोष्टीचं म्हणजे आता हाय पॉवर प्रेडिक्टेबल AI आणि मशीन लर्निंगचं सगळं वापरून आता तर तुमची हे म्हणजे तुम्हाला सांगतो टार्गेटेड कम्युनिकेशन तुम्ही वाचलं असेल मागे याच्यामध्ये, तर मी तुम्हाला एक SMS पाठवून तुम्हाला हार्ट अटॅक आणू शकतो तुमचं जर डेटाचं माझ्याकडे इन्फॉर्मेशन असेल, तुमचं हेल्थ इन्फॉर्मेशन. आता तर हेल्थ इन्फॉर्मेशन एक्सपोज होणार आहे ना. मी तुम्हाला टार्गेटेड तुम्हाला एक मेसेज देऊ शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला एन्झायटी येऊ शकते. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी ऑलरेडी आहे, तर त्याला कंट्रोल कोण करतंय याच्यावरती अवलंबून आहे ते सगळं. आणि तुम्हाला प्लीज समजून घ्या, हे सगळं मिलिटरी टेक्नॉलॉजी आहे. इंटरनेट सुद्धा मिलिटरी टेक्नॉलॉजी आहे. आता इनविजिबल एनिमी नावाची टेक्नॉलॉजी जे सगळे मिलिटरी टेक्नॉलॉजी. आपण सिव्हिल करतोय, पण मिलिटरी टेक्नॉलॉजी जेव्हा सिव्हिल करते तेव्हा आपला सिव्हिल व्हॉइसच नाहीये तिकडे. इट्स अ बिझनेस डील बिटवीन स्टेट अँड टेक्नॉलॉजी कंपनी. सुनील, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की चुकून जर तुम्ही अनम्यूट करत असाल तर स्वतःला म्यूट परत करून घ्या. भरतीताई, तुमचा फोन अनम्यूट झालाय. भरतीताई, तुमचा फोन म्यूट करायला लागेल तुम्हाला. ओके, मी श्रुती तांबेंना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करावं आणि तुमचा प्रश्न प्लीज श्रुतीताई विचारा. मला अतिशय आजचं व्याख्यान आवडलं, मांडणी अत्यंत महत्वाची आहे. फक्त त्यातले काही काही जे पैलू आहेत त्याचा विचार अधिक तपशिलात आपल्याला हळूहळू करत जावा लागेल. एका अर्थाने कालचं व्याख्यान आणि आजचं व्याख्यान एकमेकाशी जोडलेलं आहे की जर अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे भारतातल्या करोडो लोकांना उपलब्धच होऊ शकणार नसेल ग्रामीण भारतामध्ये, तर मग ते लोक या सगळ्या नव्या पटावरनं पूर्णतः नष्ट होतील का, त्यांना वाचवायची नक्की स्ट्रॅटेजी काय असू शकते. हा अगदी आजच्याच वक्त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं नाही, परंतु आपण सर्वांनी विचार करण्यासाठी पुढे ठेवावा असा एक मुद्दा आहे. आणि दुसरं अर्थातच मला हे विचारायचंय की मला वाटतं आता खरं तर बोललंही गेलं, ते प्रश्न मी थोडा आधीच टाईप करून टाकला होता की ह्या सगळ्यामध्ये हेरगिरी अनुस्यूत आहे. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वापरा, कोविड नंतर काम पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होम करा, याच्यात कळत नकळत आपली संपूर्ण माहिती गोळा करून राज्य संस्था आणि खाजगी कंपन्या पूर्ण आपल्याला विकून खायची तयारी करतायत. आपणच डेटा आहोत
आणि हेरगिरी आणि माहितीची विक्री यावर हे नवं मॉडेल कोविड नंतरच्या तंत्रज्ञानाचं पूर्णतः बेतलेलं असणार आहे, याविषयी वक्त्यांना काय म्हणायचंय असा माझा प्रश्न. या खूप चांगला प्रश्न आहे. सी, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या समुद्राचा एक पॉइंट होता, डेटा एंट्री पॉइंट, तेव्हा कंट्रोल तुमच्या हाती नसतं. ओके, जसं मी आधी म्हणालो की आपण टेक्नॉलॉजी ही न्यूट्रल असते, म्हणजे चाकू कांदा कापा किंवा माणसाला मारा तसंच. तर आपल्याकडे म्हणजे काय झालं की टेक्नॉलॉजी इतकी फास्ट आली आहे ना ग्लोबलायझेशनच्या याच्यामध्ये, सर्वसामान्य माणसाला कळलेलंच नाही की ते त्याचे फायदे म्हणून त्याच्याकडे बघितलेलं आहे आपण. पण आत्ता ही अशी म्हणजे परदेशामध्ये प्रायव्हेसी बाबतीत एवढी मोठी चळवळ असून सुद्धा तिकडे NSA सारखा प्रोग्राम चालू शकतो. तर आपण याला आपण काय रोखू शकतो का, काय करू शकतो का, हे आपल्याला अंदाज येईल की आपली ताकद किती लिमिटेड आहे ती. ओके, दुसरी गोष्ट याच्यात महत्वाची आहे की टेक्नॉलॉजी म्हणजे सर्वच्या सर्व राज्यकर्त्यांना एक खूप मोठी सुपर पॉवर मिळालेली आहे. ही आता मगाशी मी म्हणालो की क्राऊड कंट्रोल, लोकांना कंट्रोल, परसेप्शन कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टी आता टेक्नॉलॉजी मधून होत आहेत. डेमोक्रेसी सुद्धा टेक्नॉलॉजीने मॅनेज केली जाणार आहे. हे सगळं करत असताना आपल्यासारख्या चळवळ्या किंवा अशा लोकांना टेक्नॉलॉजी खूप उशिरा समजली. त्यामुळे खूप मोठी लढाई आहे पुढे. आणि याच्या सगळंच्या सगळं म्हणजे मी याच्यावरती खूप विचार करायचो पूर्वी की आपण अशी काहीतरी अशी साईट असली पाहिजे की ज्याच्यामध्ये मी काही मत मांडलं तर त्याचा प्रभाव सत्तेवरती पडला पाहिजे. ह्या प्रकारच्या आयडिया कुणी वापरत नाहीये, ह्या प्रकारच्या आयडिया जागतिक लेवलला अशा हे झालेल्या नाहीयेत. तर पण तरी पण एक प्रकारची संधी पण आहे. म्हणजे एखादा व्यक्ती ज्याच्याकडे काही कॉन्सेप्ट असेल किंवा एखाद्या व्यक्ती ज्याला काही लोकांचं भलं करायचं असेल, तर आता तुम्ही जर बघितलं असेल तर क्राऊड फंडिंग नावाचा प्रकार आहे. असंख्य लोकांनी क्राऊड फंडिंगचे साईट वरती मागणी केली आणि असंख्य लोकांनी मदत केली. टेक्नॉलॉजी सरकारच्या किंवा प्रायव्हेट प्लेअरच्या याच्याने बघितलं तर ते त्यातून पैसे करणार आणि तुमची हेरगिरी करणार, तुमचा डेटा विकून तुमच्यावरती हे करणार आणि पुढे जाऊन तुम्हाला दमन पण करू शकतात. ओके, ही पॉसिबिलिटी आहे. पण याचा चांगला वापर सुद्धा आपण इतरांना मदत करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण याच्यामध्ये एक मिसिंग लिंक मला अशी वाटते की जी माणसं डेमोक्रेटिक आहेत, ज्यांना असं वाटतं की टेक्नॉलॉजी ही सगळ्यांसाठी हेरगिरी मुक्त असावी, ह्या सगळ्या लोकांची कुठे मुवमेंट नाहीये किंवा ह्या सगळ्या लोकांचं टेक्निकल रिप्रेझेंटेशन नाही आणि यांच्याकडे कोणती टेक्नॉलॉजी पण नाहीये टू डेव्हलप. तर याच्यानंतर आपण एवढे कॉर्नर होणार आहोत तर आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये वर्क करायला प्रयत्न करायची गरज आहे. आजही अल्टरनेटिव्ह नेटवर्क्स आहेत. असं नाही की तुम्ही म्हणजे एकच वेब आहे, त्यामध्ये डार्क वेब आहे, वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजिकल एंटिटी उपलब्ध आहेत. तर आपल्याकडे अशा प्रकारचं VPN किंवा सेक्युरिटी सिस्टम वापरून हेर न होता होईल किंवा टोर नावाची जी मुवमेंट आहे ते सगळं वापरून आपण सुद्धा आपली एक हे प्रेशर ग्रुप तयार करू शकतो. त्याच्यावरती कोणीतरी विचार करायला पाहिजे आणि जगामध्ये असे प्रेशर ग्रुप आहेत. पण एनिवे टेक्नॉलॉजीचा डीएनएच असा प्रॉब्लेम आहे की त्यामध्ये हेरगिरी आहे. बेसिक मध्येच प्रॉब्लेम असल्यामुळे आपण खूप छोटे आहोत त्याच्यावरती काही करायला. तर आपल्याला ह्याच्यावरती डेफिनेटली विचारच करू शकतो आता तरी, आणि याचं उत्तर पूर्ण काही मी देऊ शकणार नाही. पण एक गोष्ट आहे की हे दुर्दैव आहे की इट्स अ सर्व्हिलन्स आयडिया मधूनच टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. की सुनील, आपल्याला एक 2-3 प्रश्न अजून घ्यायला लागणार आहेत आणि त्यांनी खूप वेळ हात वरती केला. मी कैलास खांडेकरांना मी विनंती करेन त्यांनी स्वतःचा माईक अनम्यूट करावा, प्रश्न विचारावे, शक्यतो कॅमेरा ऑन करावा आणि मग त्याच्यानंतर परत अनम्यूट करावा. धन्यवाद. ऍक्च्युली कॅमेरा मला ऑन करता येणार नाही, काही प्रॉब्लेम आहे. सुनील ऐकायला येते? कैलास बोल ना. हा, मला फक्त विचारत होतं की पूर्वी मध्ये काही वर्षांपूर्वीचे आर्थिक अरिष्ट पण आलं होतं, म्हणजे थोडंफार प्रॉब्लेम झाला होता.
तेव्हा जे आपल्याकडे जी इकॉनॉमी आहे जी कॅशवर डिपेंड होती, तेव्हा आपल्याला कमी त्याचा प्रभाव झाला होता. पण कॅशलेस इकॉनॉमी आता तर खूप, म्हणजे आता तर अजून पुढे त्याच्यावर जास्त जोर येणार आहे की कॅशलेस इकॉनॉमी करायला पाहिजे. तर आता कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण गेल्यामुळे हातात आपल्या कॅश नाहीये आणि काही अशा अरिष्ट आले तर त्याचा परिणाम आता जास्त होईल भारतावर देखील. तर त्या बाबतीत म्हणजे उत्तर असं नाही, पण काय वाटतं तुला याच्याबद्दल की कसं असेल की जास्त जोरात कॅशलेस इकॉनॉमी आल्यावर काय त्याचे परिणाम होऊ शकतात? नाही, ऍक्च्युली याच्यावरती कोणीतरी इकॉनॉमिस्ट उत्तर दिलं पाहिजे. सुनील, टेक्नॉलॉजी फक्त मला एकच आठवण करून द्यायची की 2-3 प्रश्न अजून आपल्याला घ्यायचे आहेत आणि 10-1 मिनिटं आहेत फक्त आपल्याकडे. ओके. तर कैलास, याचं ऍक्च्युली उत्तर माझ्याकडे नाहीये, पण कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे जस्ट एंट्री आणि मनी. मी जे वाचले ते खूप नेगेटिव्ह आहे, ते आता इथं बोलण्यात काय अर्थ नाहीये. पण आपण 2008च्या त्या सबप्राईम क्रायसिस मध्ये कॅश इकॉनॉमी होतो म्हणून वाचलो, हे पण खरं आहे. आय थिंक सम इकॉनॉमिस्ट हॅज टू आन्सर दिस, त्याचा कसा परिणाम होणार आहे. फक्त ही टेक्नॉलॉजी आहे, आपण इट्स अ पॉसिबिलिटी. आता मला कोणाला शिवायचं नाही तर मी गुगल पेने पे केलं, दॅट्स व्हॉट इट्स पॉसिबिलिटी. ऍक्च्युली माझ्याकडे उत्तर नाही आहे, पण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. धन्यवाद सुनील. सुनील लांडेंना विनंती करेन की तुम्ही अनम्यूट करा आणि हा, माहिती छान मिळाली. पण मला एक प्रश्न असा आहे की ज्यावेळी टेक्नॉलॉजी कोणतीही नवीन येते त्यावेळी त्याचा वापराऐवजी गैरवापरच सुरुवातीला जास्त होतो. नंतर कायदे बनत जातात, एथिक्स सेट होतात, जे काही असेल सामाजिक संकेत सेट होत जातात की त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, नाही केला पाहिजे. जसं औद्योगिक क्रांतीनंतर घडलं किंवा अणुशक्तीनंतर त्याचा वापर करून झाला प्रत्यक्ष, की तो मनुष्याच्या संवादाकरता, की तशा पद्धतीने होऊ नये याकरता कायदेच बनवणं किंवा त्या करता काही व्यवस्था बनवणं, गैरवापर होऊ नये, हे सायमल्टेनियसली चालू आहे का या टेक्नॉलॉजीवर डेव्हलप होताना? त्या संबंधात काही माहिती उपलब्ध आहे का किंवा तसं काही काम चालू आहे का? ऍक्च्युली म्हणजे आता हा प्रश्न एकदम बेसिक आहे की जो कोणी टेक्नॉलॉजी, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की त्याचा वापर गैरवापर हा पॉलिटिकल असतो ना, तो एक तर फायनान्शियल मोटिव्ह असतो किंवा राजकीय मोटिव्ह असतो. काम तिकडे जास्त केलं पाहिजे. टेक्नॉलॉजी म्हणजे आता अणु ऊर्जा आपण वापरतो, ती चांगली स्वच्छ आहे आणि अनुभव तसंच आहे. टेक्नॉलॉजी एकदम एक्झॅक्टली तसंच आहे. याच्यावरती म्हणजे हा ऍक्च्युली पॉलिटिकल विलचा प्रश्न आहे, तो आपण त्याच्यावरती मला जास्त काही एवढं डीपली बोलता येणार नाही. टेक्नॉलॉजी कोणती न्यूट्रलच असते असं माझं. अच्छा, आता 2-3 प्रश्न आहेत. मी इथे आलेल्या वृषाली राऊत यांना इफेक्ट ऑफ दिस टेक्नॉलॉजी ऑन ह्युमन बिहेवियर वरती प्रश्न विचारायचा आहे. मी डॉक्टर वैशाली राऊतना विनंती करेन, तुम्ही अनम्यूट करा. माझा आवाज ऐकू येत आहे? हा, येतो. मला 2 गोष्टी आढळल्या या पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये. एकतर टेक्नॉलॉजीचा वापर हा चुकीच्या मार्गांकरता जास्ती होईल, कारण सध्या जो व्हॉट्सअप किंवा फेसबुक आणि सोशल मीडियाचा वापर टेरर, हेट्रेड पसरवण्याकरता केला जातोय, किंबहुना त्याच्याच करता केला जातोय. दुसरी गोष्ट म्हणजे जॉब आपण जेव्हा ऑफिसमध्ये करायला जातो, कुठलाही जॉब करताना फक्त पैसा कमावणे हा उद्देश नसून सोशल इंटरॅक्शन किंवा आपल्या सोशल नीड्स हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आपण सोशल ॲनिमल आहोत. आपलं वायरिंग पूर्ण सोशल इंटरॅक्शन करता झालं आहे. आणि गेल्या महिन्याभरामध्ये ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून मला बऱ्याच लोकांशी बोलणं झालंय की वर्क फ्रॉम होम ऍटलिस्ट इंडियामध्ये तरी कम्फर्टेबल नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि प्रोसेस वाईज. प्लस त्याचे वेगळे परिणाम होत आहेत इंडिव्हिज्युअल बिहेवियरवर. तर ज्यांच्याकडे ऑलरेडी हे खूप सक्सेसफुली इम्प्लिमेंट झालं आहे, जसं तुम्ही म्हणतायत की 5G आलाय काही ठिकाणी, किंवा मिनिमम बेसिक इन्कम सुरू झाला आहे आणि लोक वर्क फ्रॉम होम करतायत. आणि परवाच्या एका टॉकमध्ये मला जेवढं आठवतंय की 80 करोड लोकांना आपल्याला 5,000 रुपये जर द्यायचे असतील
अशा काही टाईपचं झालं होतं. तर 80 करोड लोकांचं जर 5,000 रुपयाचं इन्कमचं लेवल असेल, तर आपण ह्या टेक्नॉलॉजीवाल्या ज्या गोष्टी करतोय त्या इम्प्लिमेंट होऊ शकतील का? हे 3 गोष्टी आहेत माझ्या म्हणजे मनामध्ये. एक्झॅक्टली काय इम्प्लिमेंट? वर्क फ्रॉम होम की हा, वर्क फ्रॉम होम किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या लवकर सरांनी काहीतरी. बोला बोला. हा, इन्फ्रास्ट्रक्चर आपलं असं आहे का? कारण 5,000 रुपये 80 करोड लोकांना जर द्यायचे असतील किंवा देण्याचं आहे, आपलं कालच डिस्कशन झालं होतं हे, तर तशा टाईपचं जर त्या लेवलचं क्राऊड आपल्याकडे पब्लिक आहे, तर त्यांच्याकडे खरंच मोबाईल असतील का, किंवा त्यांच्याकडे इंटरनेट असेल का, किंवा या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत? नाही सी आणि ऑफकोर्स ओके, नाही बेसिकली पैसे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे काही नेटवर्क आहे ना, ते आधार कार्डच्या नावाने ते सुरू करण्यात आलं होतं. तो अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला बनवतात, पण आता तो पैसे देणं हा पॉलिटिकल विल आहे, तो आपण काय बोलू नाही शकत. पण जर सरकारने ठरवलं की सगळ्यांना 5,000 रुपये द्यायचं, ते देऊ शकतात कसेही, कारण की आपले सगळ्या संस्था आहेत, सगळं डिजिटलच देतील याचे काही हे नाही, पण ते देऊ शकतात. पण टेक्नॉलॉजिकली ते पॉसिबल आहे. आणि आजही 500 रुपये अशा काही काही लोकांना ट्रान्सफर केलेलं आहे, फक्त ते रिच आउट करणंच आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत. जर्मनी किंवा काही कंट्रीज मध्ये ऑलरेडी लोकांना घरात बसल्यामुळे पैसे, माझा जो जर्मनीचा पार्टनर त्याला 10,000 युरोज दिले 3 महिन्याचे सरकारने. असंच तर टेक्नॉलॉजिकली पॉसिबिलिटी आहे, एवढंच मी उत्तर देऊ शकतो. बाकी पॉलिटिकल विल आणि रिच आउट, जो काही टेक्निकल रिच आउटचा जो काही टाइम लागेल तो लागेल, ठरवलं तर. लोकेश शेवडेंना पुढचा प्रश्न आहे. लोकेश शेवडे, अनम्यूट करा. मी अनम्यूट केलं तुम्हाला, बोला. झालंय ना? हा, ओके. माझं ऐकू येत आहे? हा, मला वास्तविक हा प्रश्न कालच्याशी पण निगडीत होता. मिलिंद आहे की नाही मला माहित नाही, पण आता आपण जे बोलतोय टेक्नॉलॉजिकली जे काही करता येईल, हे सगळं माझ्या मताने आर्थिकरित्या जर आपण पाहिलं तर हे फार तर 5-7% किंवा 10% आपल्या एकंदर लोकसंख्येच्या लोकांना आपण हे टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाने आधारित काय काय बदल घडतील आणि सरकार काय करू शकेल असा तो आहे. मला एक विचारायचा प्रश्न असा होता की मुळात उदाहरणार्थ यातली सगळ्यात जास्त जर कुठली आपल्याला अडचण येणार आहे तर एका ठिकाणी म्हणजे धारावी सारखी झोपडपट्टी किंवा गावं जी असतात तिथे सुद्धा अगदी एका छोट्या बोळापासून लहान लहान ठिकाणी छोट्या छोट्या जिथे क्वारंटाईन होऊच शकत नाही किंवा साथ आली तर कोणी काही करू शकत नाही, अशा ज्या वस्त्या आहेत या जाऊन तिथे काहीतरी करण्याची प्राथमिक अशी एक गरज भासेल, सर्वात महत्वाची, की कधी याच्या पुढे असं आलं तर लोक हे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला सुरक्षित करू शकतील. किमान पातळीवर त्यांची शौचालय आणि तत्सम म्हणजे त्यांच्या नैसर्गिक विधींच्या जागा ह्या तरी नीट आणि स्वच्छ असाव्यात, ही प्राथमिक गरज होणार आहे. तर मला आत्ता जे आपण तांत्रिक आपण जे काही करायला पाहिजे आणि सरकार त्याच्यामध्ये जे करेल असं जेव्हा बोलतोय तेव्हा याचा कुठेही विचार झालेला दिसत नाहीये. तर यावर काही विचार झालाय का सुनील तुझा? काय गरजा पडतील त्यातल्या तंत्रज्ञानाशी निगडीत तू आता सांगितल्या, पण ह्या तर अशा गरजा आहेत की आता परत जर कधी झालं आणखी 2 वर्षांनी साथ आली तर लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा तीच पाळी येणार आहे. त्यांची घरं किंवा जी अशी जसं जपानमध्ये भूकंप आला तर काय करता येईल अशी गरज बांधलेली आहे, तसं आपल्याला काहीतरी करणं आवश्यक होणार नाही का? नाही, सी आता तर लोक हे जे धारावी किंवा ह्या म्हणजे अशा गरीब लोकांचा आय डोंट थिंक टेक्नॉलॉजी त्याचा विचार तरी करते का? म्हणजे एकंदरीत टेक्निकल जे काही नो हाव वाले लोक आहेत ते जास्तीत जास्त म्हणजे साफसफाई कशी राहील इथपर्यंतच ते बघत असतील. तो पूर्ण
वेगळाच प्रश्न आहे बेसिकली. तर टेक्निकली म्हणजे असे प्रकारचे संडास बांधणे जे सेल्फ क्लिनिंग असतील किंवा तिथे सतत हे सगळं डिसइन्फेक्शन करता येऊ शकेल का, तर हे असे सोशल प्रोग्राम बनवणे खूप गरजेचं आहे. कारण की आता कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. कारण की धारावीची सगळी संडास परत नवीन आणि तिकडच्या लोकांना इम्प्लिमेंट करून आणि काय नवीन टेक्नॉलॉजी असेल जे वॉटर कमी घेईल किंवा असं असे जे कोणी एक्सपर्ट असेल त्यांनी करण्याची गरज आहे. पण आता तर हे होत नाहीये, आता तर अजिबात होत नाहीये. त्याच्यावरती कोणी काय लिहित पण नाही काय, ते उलट त्या धारावीवरती बॉम्ब टाका असं लिहितात लोक. इट्स अ व्हेरी सॅड स्टेट. यू आर राईट, बेसिक मध्ये तिकडे जायला पाहिजे आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन तिकडे पॉसिबल आहे. पण आपण त्यांना गृहीत धरतो, हा जो काय आपला प्रॉब्लेम आहे या एकंदरीत सत्तेचा किंवा इव्हन आपण जे शिकलेल्या लोकांचा, तो एक मोठा इश्यू आहे. तो एक कमेंट त्याच्यावर आली आहे की टेक्नॉलॉजी ही सध्या राईट विंग वाल्यांकडे आहे का आणि त्याचं क्लेम करण्यासाठी काय करायला पाहिजे. पण मी कुमार केतकरांकडे वळतो, कारण कुमार केतकरांनी बघाचपासून त्यांनी हात रेज केला, तर मी त्यांना अनम्यूट करतो. सर बोला. नाही, मला अतिशय सुनीलने उत्तम माहिती सांगितली, त्यामुळे त्यात काही जास्त भर घालायची नाहीये. फक्त चर्चेसाठी किंवा विचारासाठी दोन मुद्दे मांडायचे. एक म्हणजे राईट विंग कडे किंवा न्यू लिबरल्स कडे किंवा कॅपिटलिस्ट क्लास कडे टेक्नॉलॉजी आहे हे तर खरंच आहे, पण ते टेक्नॉलॉजीच्या सुरुवातीपासून तसंच आहे, म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन पासून तसंच आहे. आणि त्याच्याचमुळे डिजिटल कॅपिटलिझमला डिजिटल सोशलिझम हे उत्तर आहे. तो डिजिटल सोशलिझम कशा पद्धतीने अंमलात आणायचा हा फक्त आपल्या समोरचा आव्हानाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर कशा प्रकारचे संघर्ष होणार, तर पूर्वी ज्या वेळेला गनिमी काव्यांनी लढायचे किंवा गरिला टॅक्टिक्सनी चे गुएव्हारा सारखी माणसं लढायची, त्यावेळेला त्याचा प्रकार गरिलाचा वेगळा होता. आता स्नोडेननी ज्या वेळेला हल्ला केला संपूर्ण सिस्टीमवरती, त्यावेळेला तो पण एक गरिला अटॅक होता. अशा प्रकारचे गरिला अटॅक आता कित्येक असे तरुण पोरं आहेत, अमेरिकेमध्ये आहेत किंवा रशियात आहेत किंवा चीनमध्ये पण आहेत, की जी पेंटागॉनची सगळी इन्फॉर्मेशन सिस्टीमच हॅक करतात. किंवा अमेरिकेत अशी मुलं आहेत की ते चायनीज सिस्टीम हॅक करतात. हे यांना आपण हॅकर्स म्हणतो, म्हणजे गुन्हेगार एका अर्थाने, पण ते हॅकर्स हे त्यांच्या पद्धतीने गरिला वॉरफेअर करतात. त्यामुळे ही जी काही डिजिटल कॅपिटलिस्ट सिस्टीम येईल ती इतकी काही अशी निर्वेद राहणार नाहीये. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पातळ्यांवरती संघर्ष येणार आहेत. आणि फक्त एक छोटासा मुद्दा टाकून मी संपवतो की अल्टिमेटली ऑल दिस टेक्नॉलॉजी इज अन एक्सटेन्शन ऑफ ह्युमन माइंड. आपल्या ह्युमन माइंडच्या ह्युमन कॅपॅसिटीज अधिकाधिक वाढवत नाही, म्हणजे मार्शल मॅक्लॉनचा मुद्दा हा ह्युमन माइंडच्या एक्सटेन्शनचा मुद्दा आहे. आणि हे ह्युमन माइंड जेवढं एक्सटेंड होत जाईल, म्हणजे आपल्याला प्रत्येक खेड्यातल्या अशिक्षित माणसाला टेक्नॉलॉजी कळणार नाही, पण त्याला दिवा कसा लावायचा कळतो, घरात लाईट आल्यानंतर दिवा कसा लावायचा कळतो, टीव्ही कसा लावायचा कळतो. आणि बिहारमधल्या अशिक्षित मुलांचं मी पाहिलंय, त्यांना मोबाईल वापरता येतो, ज्याच्यावरची सगळं इंग्रजी असतं. त्यामुळे तो मुद्दा नाही, ते खालपर्यंत टेक्नॉलॉजी जाण्याचं, टेक्नॉलॉजी यूज जाणं, टेक्नॉलॉजीचा यूज अगदी अशिक्षित माणसापर्यंत जाऊ शकतो. आपण जे विचार करतो ते टेक्नॉलॉजी कमांड कोणाच्या हातात राहील आणि ती कमांड कशी जनतेच्याकडे आली पाहिजे, भांडवलदारांच्या किंवा राईट विंगच्या हातातनं बाहेर पडून, हा आपल्या समोरचा मुख्य प्रश्न आहे. टेक्नॉलॉजी सर्वत्र पोहोचणं हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. ती टेक्नॉलॉजी त्या अर्थाने ती न्यूट्रल असते, वापरणारा न्यूट्रल नसतो. आणि म्हणून आपल्याला त्याला न्यूट्रल करण्यासाठी वेगवेगळे म्हणजे डिजिटल ग्रुपिंग करायला लागेल आणि डिजिटल सोशलिझमचा विचार करावा लागेल. बरोबर आहे, एक्झॅक्टली. ऍक्च्युली हे एकदम समरायझेशन ऑफ दॅट टॉक आहे. समरायझेशन झालेलं आहे. आणि म्हणून काही प्रश्न अजूनही हात रेज झालेत, पण मला असं म्हणायचं की मला एकच मुद्दा फक्त बोलू का अजून? सर नाही, अगदी छोटा मुद्दा आहे तो, म्हणजे असा की आता डॉक्टर सुद्धा सर्रास आता गरीब माणसाला सुद्धा डॉक्टर ट्रीटमेंट देताना कॉम्प्युटर आणि स्क्रीनच्या आणि व्हिडिओच्या आधारे द्यायला लागलेले. ते काही परदेशात नाही, भारतात सुद्धा होत आहे. आयझॅक ॲसिमोव्हनी एक फॅन्टॅस्टिक व्हॉयज नावाची कादंबरी लिहिली आहे. त्या कादंबरीमध्ये आपल्या शरीराच्या अंतर्गत भागात जर काही व्हायचं असेल तर इंजेक्शन मधनं ती टेक्नॉलॉजिकल सिस्टीम आत सोडायची. ती टेक्नॉलॉजिकल सिस्टीम रोबो पद्धतीची आत जाऊन किंवा सर्जन पद्धतीने आत जाऊन ते आपलं ऑपरेशन करणार आणि त्यानंतर आपण इंजेक्शन बाहेर काढायचं. हे त्यांनी 1950च्या अगोदर लिहिलेलं आहे फॅन्टॅस्टिक व्हॉयज मध्ये. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर हा सर्व प्रकारे करता येतो. त्याच्यामुळे आयझॅक ॲसिमोव्ह असतील किंवा मार्शल मॅक्लॉन असतील किंवा बकमिस्टर फुल्लर असतील, त्यांनी एकच मुद्दा मांडलाय की या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या जनतेसाठी येणाऱ्या याच्यामध्ये 3च गोष्टींची अडचण आहे. एक म्हणजे त्यांनी लिहिल्याप्रमाणे नेशन ही संकल्पना सगळ्यात मोठी वाईट आहे त्यांचं म्हणणं आहे. रिलिजन ही दुसरी संकल्पना अतिशय वाईट आहे त्यांच्या
म्हणण्याप्रमाणे, आणि त्यांनी तिकडून लिहित असल्यामुळे ते रेस म्हणजे आपल्याकडे कास्ट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अडचण करतायत लोकांपर्यंत पोहोचायला. त्याच्यावरती ब्रेक थ्रू करण्यासाठी मात्र आपल्याला याचाही उपयोग करायला लागेल आणि डायरेक्ट सोशल कॉन्टॅक्टही करावं लागेल. मला जे म्हणायचं होतं ना की सुनील, आपण समारोप करूया. तू समारोप कर. हा, ओके ओके, तू बोल. नाही, तू समारोप कर शेवटच्या नोट्स. मला फक्त एवढंच म्हणायचंय की केतकर सरांनी खूप समर्पकरित्या त्या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्यात आपल्या. मला इतकंच सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची की प्रश्न खूप आहेत आणि माझ्याकडे इथे मेसेजवरती पण खूप प्रश्न आलेत, पण एक आता 6:30 झालेले आहेत आणि आपण आपला नियम हा पाळूया, कारण त्याची या कम्युनिकेशनच्या माध्यमामध्ये त्या नियमाची खूप गरज आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायला लागेल की मुद्दे संपणारच नाहीत, किंवा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये तयार व्हावेत याच दृष्टीने आपण ही सगळी सिरीज घेतोय. आणि असं जर वाटलं की एखाद्या मुद्द्यावर आपण एलॅबोरेटली मांडणी केली पाहिजे, तर पुन्हा एकदा आपण असा झूम टॉक पुढचा विषय घेऊन आपण करूच शकतो. मी फक्त तुला 2 मिनिटं देतो सुनील, की तू एक समअप कर किंवा समराईज कर, किंवा आता तुझ्या ज्या फक्त शेवटच्या नोट्स ज्या काय आहेत त्या तू विचार. कारण मी राज कुलकर्णींना पण दिलं नाही, पण राज तू बोलू शकतोस. एखादा तुझा काही प्रश्न असेल तर प्लीज. हा, माझा एक प्रश्न होता असा. हॅलो, बोल ना. आवाज येतोय माझा? हा, बोल राज बोल. हा, आवाज येतोय? येस, येतोय. हॅलो, माझा प्रश्न असा होता की या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कम्युनिकेशन फार होईल नवीन तंत्रज्ञानामुळे. प्लॅटफॉर्म्स मध्ये काय होईल? इलेक्शन कसं असेल पुढच्या काळामध्ये? शूटिंग कसं असेल? प्रचार कसं असेल? याबद्दल म्हणता येईल? ऍक्च्युली कुमार केतकरांनी सांगितलं ना की ऑलरेडी इलेक्शन मध्ये वापर होतोय. त्यांनी सांगितलं की आपल्या विचाराचे लोक निर्माण करणे युजिंग द टेक्नॉलॉजिकल सोशलिझम, त्यांचा जो टर्म होता, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर ईव्हीएम आणि हे सगळे इलेक्शन टेक्नॉलॉजीच आहे ना. व्हॉट्सअप वापरून मतं फिरवणे ही सुद्धा इलेक्शन टेक्नॉलॉजीच आहे. टेक्नॉलॉजी ऑलरेडी देर आहे, फक्त माणसं कशी वापरतात त्याच्यावरती अवलंबून आहे. ओके, तर आय होप की याच्यापेक्षा जास्त नाही मी बोलू शकणार, पण मी आता हा समराईज करतो. पहिली गोष्ट, सगळ्यांना थँक्स, मला व्यवस्थितपणे ऐकून घेतलं आणि खूप प्रश्न आले त्याचे. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे टेक्नॉलॉजिकल एज मध्ये राहतोय. आपण सगळे वेगळ्या विचाराचे लोक आहेत. ऑलरेडी आपण टेक्नॉलॉजी वापरून आपली मतं पसरवत असतो. त्याचा आपण त्याला मोठं कसं करू, आणि राईट विंग कडे जी काय टेक्नॉलॉजिकल पॉवर आहे ती मनी पॉवर आहे. त्यांच्याकडे ट्रोल्स आहेत, ऍक्च्युअल वर्कर पेक्षा जास्त ट्रोल्स आहेत. तर आपल्याकडे ऍक्च्युअल लोक आहेत. ओके, तर त्यांनी जर मोर आपले विचार आणि आपल्याला हवं असणारं भारत, आपल्याला हवं असणारं जग, आपल्याला हवं असणारं जे काही राजकारण पद्धती, ह्या आपण नीट प्रसारित केल्या आणि आपण ती सिस्टम स्वतःपासून सुरू केली, तर आपण टेक्नॉलॉजीचा पॉझिटिव्ह वापर करतोय. ओके, एवढंच मी बोलतो. आणि आपण म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही, कारण की कुमार केतकरने जे काही समराईज केले त्याचं म्हणजे ते एक्झॅक्टली परफेक्ट समरायझेशन आहे. थँक्यू सुनील, तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्यांचे धन्यवाद. मला एवढंच फक्त सांगायचंय, आज आपलं ब्रॉडकास्ट लाईव्ह होऊ शकलं नाही, त्यामुळे अनेक मित्रांचे फोन येत आहेत, अनेक मेसेजेस येत आहेत. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की हा पूर्ण एपिसोड झूमच्याच टेक्नॉलॉजीनुसार मी रेकॉर्ड केलेला आहे, आणि आता पूर्ण रेकॉर्डेड फाईल जी आहे ती आता या सगळ्या चॅनल्समध्ये, म्हणजे विशेषतः मॅक्स महाराष्ट्रकडे मी पाठवणार आहे. आणि त्यानंतर हा आपला एपिसोड जो आहे, हे जे टॉक आहे तो नक्की आपल्याला बघता येऊ शकेल ऑनलाईन मॅक्स महाराष्ट्रावरती. उद्याची आठवण करून द्यायची, आणि उद्याच्या आठवणीमध्ये एकच आपल्याला सांगायचंय की सेम लिंक आपण वापरू शकतो. हे आपल्या लक्षात आलं असेल. सगळ्या पुढच्या टॉकसाठी ती सेम लिंक आपण करू शकता.
चुकून डिलीट झाली तर मात्र आपण मला कॉन्टॅक्ट करून किंवा एखाद्या मित्राकडनं आपण ती लिंक घेऊ शकता. उद्याचा जो विषय आहे तो जग कोरोना आधीचे आणि नंतरचे, आणि वक्ते आहेत अच्युत गोडबोले. आपण नक्की या ठिकाणी राहा. आज जवळजवळ 70 लोक या ठिकाणी आले होते आणि कनेक्ट झाले होते. मला असं वाटतं की उद्याही आपण या ठिकाणी यावं, आपल्या मित्रमंडळींनाही सांगावं. थँक्यू सो मच. इतका चांगला रिस्पॉन्स या सगळ्या लॉकडाऊन टॉक्सला दिल्याबद्दल मी फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीच्या सर्व सहकाऱ्यांतर्फे मी आपलं सगळ्यांचं आभार मानतो. थँक्यू सो मच. आपण मीटिंग आता लीव्ह करू शकतो. थँक्यू.